म्हणलं, काय करते? आणि मी आपल्या द अनुरूप शोच्या कमेंट्स वाचत होते आणि प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे ना की तुम्ही सेलिब्रिटी बरोबरच एखाद्या वेळेला अशा एका जोडप्याला बोलवा की जे कॉमन आहे पण तिची स्टोरी अनकॉमन आहे. मग आपण बोलवतोय काय? मग आजच्या एपिसोडमध्ये Yeah, I was just wanted to let you know that I was thinking about you. I'm the American who is so Indian, adjusting to an Indian who is westernized. आज आपल्याकडे 2 नवीन गेम सो एक्साइटेड. जे मी विचार केला होता की ही मुलगी आहे तीच आहे. नमस्कार, मी रुजुता देशमुख द अनुरूप शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ज्या अनुरूप जोडप्याला भेटणार आहोत ते एक वेगळंच जोडपं आहे. मुलगी जन्माला आली आहे अमेरिकेत, पण ती मराठी आहे, आणि मुलगा जन्माला आलाय भारतात म्हणजे महाराष्ट्रात, पण तो अमेरिकन आहे असं आपण म्हणू शकतो. विचारूया त्यांनाच. स्वागत करूया डॉक्टर सायली नातू आणि सागर फाटक यांचं. नमस्कार. नमस्कार. द अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत. Thank you. Thank you. आता सगळ्यात आधी डॉक्टर म्हणून तू नक्की काय आहेस आणि तूही काय करतोस हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय, तर तुमच्या कामाविषयी आम्हाला थोडंसं कळू देत. Sure, बोल तू. तर पहिले म्हणजे मला सायली म्हटलं तरी चालेल. ओके. आय एम ऍक्च्युअली अन इनपेशंट क्लिनिकल फार्मासिस्ट. Okay. सो मी पहिले म्हणजे फार्मडी आहे, डॉक्टरेट ऑफ फार्मसी डिग्री. मग मी रेसिडेन्सी केली आणि आता मी स्टॅनफर्डला काम करते इन द इनपेशंट अक्यूट केअर सेटिंग. सो आय गेस यू कॅन थिंक ICU, ER अशा सेटिंग मध्ये वी वर्क इन अ इंटरडिसिप्लिनरी टीम विथ फिजिशियन्स अँड नर्सेस. सो केऑस आहे असं म्हणू शकते मी. खूप काम, डॉक्टरांचं खूप काम. आणि माझं असं खूप युनिक सिलिकॉन व्हॅलीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरचा रोल आहे. खूपच युनिक काम करतो. पण anyway, मी इथे बॅचलर्स केलं इंजिनिअरिंग मध्ये आणि माझ्या मास्टर्ससाठी तिकडे गेलो. आणि सिन्स 2014 आय हॅव बीन वर्किंग ॲज अ कम्प्युटर सायन्स प्रोफेशनल. ओके, कमाल. आता तुमच्या लव्ह स्टोरी विषयी आपण जाणून घेऊया, संसाराविषयी जाणून घेऊया, तुमच्या नात्याविषयी सुद्धा जाणून घेऊया. पण आपल्याकडे द अनुरूप शो मध्ये सुरुवात आपण करतो ती म्हणजे कॉल युअर बे असं सेगमेंट. तर बे म्हणजे तुम्हाला माहिती असेलच, बिफोर एनीवन एल्स. तर जेव्हा तुम्ही भेटलात किंवा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एकमेकांशी बोललात, मग कदाचित तू तर अमेरिकेत असशील, हा भारतात होता का आम्हाला माहित नाही, पण अगदी सुरुवातीचा काळ तुमच्या नात्यातला, मग ती मैत्री होती मी असं ऐकलंय, तर तेव्हाचा एक फोन कॉल आत्ता इथे होऊन जाऊ देत आमच्या समोर. हे आपल्याला खेळ खेळायचा आहे, म्हणजे अज्युम करायचं आहे ठीक आहे की अगदी सुरुवातीचा का? हा, तिला शक्यतो तिला फोनवर बोलायला आवडायचं नाही. टेक्स्टिंग पर्सन आय एम दी आहे अमेरिकन. आणि मी उलट आहे, मला फोनवर बोलायला आवडायचं. अच्छा, पण तू तेव्हा तिथे होतास की इकडे होतास? तिकडेच भेटलो आम्ही. हा, ओके. तर तिथलाच एक फोन Sure. होऊन जाऊ दे. मी करतो. कोणी केला होता? काय फोन लावत असेल तर मीच. हॅलो. हॅलो. हाय सायली, काय Hi. करतेस? काय नाही, युजली ती कामाला जाताना फोन करायची मला. सो मी कामाला चालली. आणि मी मला कामावर झोप असायचो आणि मी कॉफी ब्रेकच्या नावाखाली खालती जाऊन पार्किंग लॉट मध्ये चालायचो. सो या, व्हॉट्स द शेड्यूल लाईक टुडे? काय नाही, आता मी चालली आहे, रात्री घरी येईन. ओके. सो तू घरी आल्यावर आपण बोलूच, पण या, आय वॉज जस्ट वॉन्टेड टू लेट यू नो दॅट आय वॉज थिंकिंग अबाउट यू. हे असं ऍक्च्युली एकदा झालं होतं ऑफिस Okay, okay. पहिल्या 1-2 आठवड्यात. हे अगदी सुरुवातीचं कॉन्व्हर्सेशन आहे बरं का. आज तेच नाही आहे ऐकलं. आम्हाला. आता असं बोललं तर म्हणजे काय बरंच ना. थिंकिंग अबाउट यू शिव्या घालत होतास का मग मला? बट आय गेस दॅट वॉज आमचा बरंच बाकी बोलायचं? याच्यावर गोष्टी गप्पा व्हायच्या काय अच्छा. हे ते. पण हे मला आठवतंय क्लिअरली की मी असं खालती पार्किंग लॉट मध्ये चालू होतो आणि फोन करून मी तिला हे बोललो होतो असं. कारण मला असं आठवणी येते. पहिल्या काही दिवसात असं हे असतं ना की यू कॅनॉट रिअली थिंक अबाउट एनिथिंग एल्स. जेव्हा नवीन नवीन असं डोक्यात विषय असतो आणि भेटलोय कोणाला तरी आणि क्युरिओसिटी असते की एकदाच भेट झाली आहे, अजून भेटायचंय, बोलायचंय. तर तेव्हा असं मी एक फोन कॉल केला होता तिला, मला आठवतंय. वा वा. आता ती काय बोलली ते आठवत नाही पण अच्छा, मला पण आठवतच आठवत नाही. तुलाही आठवत नाही.
तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? सो आता ह्या डिसेंबरमध्ये 7 वर्ष होते. 7 वर्ष होत 6.5. आणि तुमची आधी मैत्री झाली बरोबर. तू तिथे गेलास आणि ही भेटली. आम्हाला सांग ना कसे भेटलात एकमेकांना? ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. बर. आय वुड से. आय गेस सगळ्यांनाच वाटतं आपली स्टोरी इंटरेस्टिंग आहे. आपल्यासाठी असतेच ना ते, असं काय? Right, right. पण इंटरेस्टिंग मी यामुळे म्हणते कारण ऍज वी सेड की माझा जन्म तिकडचा आहे आणि बरोबर. आय एम इन मेडिसिन आणि हा इंजिनियर आहे. हा बेरियाला राहत होता, मी सॅन्डिएगोला राहत होते. हम्म. तर आमची भेट ऍक्च्युली एकांकिका स्पर्धेत झाली. बर. हा. अच्छा. सो आम्ही लॉस एंजलिसमध्ये भेटलो हम्म. आणि आय हॅड हेल्प्ड ऑर्गनाइज दॅट इव्हेंट. त्यामुळे मी भाग घेत नव्हते. हम्म. ह्याची टीम आली होती, हा भाग घेत होता. ही वॉज द लीड कॅरेक्टर. ओके. आणि आय जस्ट एंटर्ड द रूम अँड आय वॉज गोइंग अराउंड, सगळ्यांना भेटत होते आणि जस्ट इंट्रोड्यूस करत होते, काय हवंय का हे सगळं चालत होतं. तर आय वंट टू हिज टेबल, सगळ्यांची बोलले आणि ह्याच्याशी बोलले आणि हा इतका शाय आणि असा क्वायट होता असं मला वाटलं. ओके, जर कोणी त्याला ओळखत असेल तर ते म्हणजे शाय आणि सागर एका सेंटेन्समध्ये घेऊच नाही शकत ते 2 शब्द. पण त्यावेळेला हाय हॅलो ओके असं एवढंच होतं त्याचं. आणि मी म्हणाले ठीक आहे, हा फार काय बोलत नसेल. गेले मी पुढे. बट तेवढंच माझं इंट्रोडक्शन होतं विथ हिम. बट आय थिंक त्याला जास्त असेल सांगायला. हा, सो आम्ही जशी ती म्हणली तशी एकांकिका स्पर्धेत भेटलो होतो आणि माझ्यासाठी हा पहिला एक्सपिरियन्स होता, सॉर्ट अनुभव. असा नाटकाची स्पर्धा वगैरे कधी केला नव्हता. मी इथे कॉलेजमध्ये असताना सपोर्ट करायला जायचो. मी कधी आर्ट सर्कलचा भाग नव्हतो, पण तिथे गेल्यावरती आवड मला निर्माण झाली आणि आय स्टार्टेड एन्जॉईंग इट. सो या कॉम्पिटिशनला गेलोय आणि मी असं तिथे त्या एका हायस्कूलच्या सॉर्ट ऑफ थिएटरमध्ये होतं आणि त्यांचं कॅफेटेरिया होतं. तिथे आम्ही सगळे टीम्स बसलो होतो आणि मी असं चालू होतो, जर आपण चक्री म्हणतो ना तसं, स्वतःचे डायलॉग म्हणत की ओके हे. आणि मग अशी यांची टीम आली आणि मला असं आठवतं त्याची ब्लू ड्रेसमध्ये चालत आली होती. म्हणलं अरे ड्रेस आठवतोय. हा, म्हणजे असा इंडियन स्टाईल ड्रेस होता, पंजाबी ड्रेस, कुर्ता कुर्ता टाईप. हा, तर म्हणलं अरे मस्त दिसते ही मुलगी, असं झालं माझं तेव्हा. पण म्हणलं लक्ष कुठं जातंय. कॉन्सन्ट्रेट. मग ती नंतर येऊन बोलायला लागली आणि ती मराठीत बोलली व्यवस्थित. मी हाय हॅलो म्हणलो तेव्हा. म्हणलं ठीक आहे, म्हणजे माझं तेच थोडा फोकस त्याच्यावर होता. नर्वस पण होतो थोडा पण. आणि मग अचानक इंग्लिश मध्ये बोलायला लागली. मी म्हणलं अरे आयदर हिचे ऍक्सेंट, फारच ही भारी ऍक्सेंट मारू शकते की काय, म्हणजे एवढं प्रिपरेशन करून येतात लोक काय काय म्हणा इकडनं, और हिचं म्हणजे वाढली असेल इकडे आणि म्हणजे बॉर्न अँड ब्रॉट अप असेल तर हिचं मराठी अमेझिंग आहे. म्हणजे की आय हॅव नेव्हर सीन सच टाईप ऑफ अ पर्सन. सो अँड इट वॉज ट्रू द लॅटर केस की ती तिचा जन्म आणि तिचं सगळं बालपण आणि शिक्षण सगळंच तिकडे झालेलं आहे. सो या ते थोडंसं इम्प्रेसिव्ह होतं. दॅट वॉज लाईक अ व्हेरी बिग सॉर्ट ऑफ काय म्हणतो आपण त्याला, हा प्लस पॉईंट पेक्षा एक इम्प्रेशन सोडून जातो माणूस म्हणतो तसं ते झालं एकदम. इम्प्रेशन सोडलं मी. दिसायला छान होती ती गोष्ट वेगळी, पण हे अजून असं अट्रॅक्टिव्ह होतं जास्त की पर्सनॅलिटी मधला एक पॉइंट तो. आणि या म्हणजे ती कॉम्पिटिशन तर सगळं झालं, पण मग एंडला आता सगळे नंबर वगैरे येतात. मला असं आलं की सॅन्डिएगो, मी सॅन होजे, लॉंग डिस्टन्स मध्ये नाही आणि नंबर मागायला असं आय डोंट वॉन्ट टू कम ऑफ टू स्ट्रॉंग. तर मी तिला असं म्हणलं ओके आपल्याला फेसबुकवर ऍड करू का. आणि तिथे असं झालं की सोशल मीडियावर कोणी कोणालाही ऍड करू शकतो, हा काय प्रश्न आहे. आणि मग तिथे आम्ही फोटो घेतला होता एक आणि मग आम्ही कनेक्ट झालो फेसबुकवर. आणि मग काही नाही, दॅट वॉज इट. म्हणजे की परत जाताना थोडाफार विचार होता, पण असं काही सिरियस काही हे नव्हतं. नेक्स्ट दिवशी तिचा मला मेसेज आला विथ ऑल द फोटोज जे तिने आमच्या टीमचे, इव्हन आमच्या दोघांचा एक होता. आणि मी सगळ्यांना पाठवले हा फोटो. असं तिचं म्हणणं आहे. मी तर थ्रेड पाहिले नाहीत बाकीचे कुठले. एनिवे, पण दॅट्स हाऊ वी स्टार्टेड चॅटिंग. तिने फोटो पाठवले आणि मी रिप्लाय केला आणि तिथे चालू झालं बोलणं. अँड इन द फर्स्ट फ्यू डेज इट सेल्फ मी तिला म्हणलं की आय थिंक आय लाईक यू अँड आय वुड लाईक टू गिव्ह दिस अ फेअर चान्स की म्हणजे डेटिंग करून किंवा वॉटर आपला लॉंग. त्यावेळेस आय वॉज नॉट लुकिंग फॉर अ रिलेशनशिप. माझं अगदीच असं होतं की आता नाही, मी माझ्या लाईफ मध्ये सॉर्टेड आहे. पण 2-3 दिवसातच हा बोलला की मला वाटतं की मला तू आवडतेस. फास्ट आहे ना. हा, मी म्हणाले तिला 2-3 दिवस वाटते, एक आठवडा वगैरे तरी झाला होता. चालतं तेवढं कधी कधी. छान छान, पण ही हिंमत आवडली मला. म्हणजे की क्लॅरिटी आहे ना. रिस्पेक्टफुल अबाउट इट. म्हणजे असं नाही की एकदम काहीतरी. ही वॉज व्हेरी रिस्पेक्टफुल की मला वाटतंय तुला काय वाटतं, तुला वाटत असेल तर आपण पुढे ट्राय करू शकतो, विचार करूया. तर मी म्हणाले की आपण एकदाच भेटलोय, मी खरं तर तुला ओळखत नाही, तर अजून एकदा भेटूया आणि मग बघूया आपल्याला काय वाटतं ते.
तर मग हा म्हणाला की ठीक आहे मग मी येतो तुझ्याकडे सॅनडिएगोला आपण काही दिवस. मी म्हटलं माझ्या घरी एकटं नाही यायचं राहिलं कारण माझ्या मित्राकडे जाणार होतो हे तिने अज्युम केला. नाही म्हणजे आय एम अ प्रिटी कॉशियस पर्सन. सो बरोबर. आता ओळखच नाहीये अँड लाईक लुक आय एम लाईक 5'2" अँड ही इज लाईक 6 foot something, you know. माझं झालं की 2 मैत्रिणींना आणि एक मित्राला Oh. आणि मग आपण सगळे हँग आउट करू. मला हे बघायचं होतं की इंटरॅक्शन्स नॉर्मल आहेत ना. यु नो इफ आय एम गोना स्टार्ट डेटिंग समवन आय एम लाईक अ फुल अनालिसिस टाईप पर्सन अच्छा. आधीपासून. आधी सगळं चेक झाल्यावर आहे ओके ठीक आहे नॉर्मल आहे माणूस. आता बघू की आता जमतंय का असं. बघू. पण मग हे काय ग्रुपनीच आलास मग हा तू- सो आम्ही जे नाटकाचे ग्रुप आहे ती हा. ऑलरेडी ओळखत होती त्यांना Correct, सगळ्यांना. सो correct. आमचे फ्रेंड होते आणि ऍक्टिव्हली मग आम्ही प्लॅन केलं म्हणजे लेट्स डू अ रोड ट्रिप आणि ते पण लाईक या मजा येईल. सो आम्ही चौघं गेलो तिकडे आणि हा. मग ह्यांचा ग्रुप पण आम्ही भेटलोच होतो. सो एकत्र हँगआउट झाला आणि मी आधी विचार केला तर माझा खूप जवळचा मित्र पण सॅनडिएगो मध्ये राहतो त्याच्याकडे राहणार होतो. त्याच्याऐवजी मग आम्ही सगळेच होतो म्हटलं की मग हिच्याकडे राहिलो हा. की जास्त टाइम स्पेंड करायला मिळेल वा. असं. बट बाय द एंड ऑफ दॅट ट्रिप दोघांचं असं झालं की यु नो आय थिंक म्हणजे I think मला we गरज like नव्हती each other. तिला ती गरज होती चेकलिस्ट हा, वगैरेची. हा. पण आय थिंक आम्ही सॉर्ट ऑफ अग्रीमेंट मध्ये होतो की ओके वी लाईक इच अदर सो हा. लेट्स सी हाऊ अँड वेअर दिस गोज. पण त्याला पण एक ट्विस्ट आला. हा. हा इंडियाला गेला म्हणजे त्याच्यानंतर? विजिट करायला. हा विजिट हा. सो करायला दिस वॉज गेला. ऑक्टोबर 2017 टाइम फ्रेम. ऑक्टोबर Okay. एंडला आम्ही भेटलो आणि मग मी ती नोव्हेंबर मध्ये आली होती परत मला भेटायला एक आठवड्यात. सो असे भेटी झाल्या आमच्या. हम्म. पण मी नोव्हेंबर एंड इश इंडियाला येणार होतो कारण माझ्या खूप लहानपणीच्या जवळच्या मित्राचं लग्न होतं. बर. सो दिस वॉज ऑल प्लॅन म्हणजे ऑलरेडी. हम्म. तर मी आलो इथे आणि तेव्हा आणि आम्ही जस्ट बोलत होतो. सो थोडंसं इंडिया आणि US टाइम झोन असं तरी करायचो आम्ही मॅनेज फोन बिन. माझ्या घरी काही माहिती नव्हतं. अर्थात एक महिन्यात काय सांगणार आहे मी घरी. हा. सो म्हटलं ठीक आहे. पण सांगितलं पण नाही सांगितल्याची स्टोरी अशी झाली हा. की माझ्या मित्राचं लग्न होतं तर मी म्हटलं की अरे यार आणि तो जर्मनीत होता तेव्हा. आमचं असं काही बॅचलर पार्टी किंवा असं काही झालं नव्हतं आणि आम्ही 30 वर्ष मित्र होतो. Oh. म्हटलं काहीतरी करायला पाहिजे. सो आम्ही सगळे मिळून एक रात्र ठरवलं की ऐक ना आपल्याबद्दल सेलिब्रेशन करू. बोलायचंय. ते जाताना माझ्या मित्राची म्हणजे माझी मावशी आहे त्याच्या मैत्रिणींनी पाहिलं मला त्यांच्या घरी का काहीतरी. आणि दुसऱ्या दिवशी मी घरी आलो. आई म्हणते अरे ही मुलगी माहितीये का तुला. म्हटलं नाही माहिती. तर ती बेरियात वेगळी राहते. मुलगी. तर म्हणे त्यांचं स्थळ आलं तू भेट तिला. ती बेरियातच राहते तुझ्या घरात. म्हटलं मी नाही भेटत आहे कोणाला. म्हणलं, काय आता तू वय झालं आता चालू आता जॉब लागला. म्हणजे मला नाही भेटायचं कोणाला काय काहीतरी काय रॅन्डम असं वगैरे. तर आई म्हणली मग कुणी आहे का. मी विचार केला 1 मिनिट. म्हणलं आहे. हा. म्हणलं आत्ताच सांगून टाकतो आहे आणि असं सांगावं असं आहे. लागलं त्याला. नाही म्हणजे मी सांगायला काही लाजायला नव्हतो पण एका महिन्यात काय सांगणार असं. पण मी सांगून टाकलं कारण मला तेव्हा आय वॉज सॉर्ट ऑफ कॉन्फिडंट की दिस इज इट फॉर याच मुली बरोबर लग्न होणार. आता जर नाही झालं तर नाही झालं पण माझ्यासाठी आता तरी Correct. मला खूप स्ट्रॉंगली वाटतं. सो मी आईबाबांना सांगून टाकलं. सो वा वा. दॅट वॉज लाईक अ क्विक काय म्हणतो पॉवर प्ले बॅटिंगचा झालेला होता आमचा तिकडे. मग दोन्हीकडनं हे थोडं असं झालं की म्हणजे वी वर फाईन. माझं झालं की अरे बापरे ऑलरेडी सांगितलं म्हणजे आय वॉज फाईन विथ इट बट ॲट द सेम टाइम वी डिडंट गेट अ चान्स टू रिअली गेट टू नो इच अदर मोर. हम्म. किंवा मला हे माहिती होतं की मी अमेरिकन असल्याचं प्रॉब्लेम असू शकतो. Oh. नॉट की प्रॉब्लेम आहे पण ती कशी असेल किंवा यू नो आय डिडंट गेट अ चान्स टू गेट टू नो Culture. दम ॲज अ पर्सन. बर. तर टू गिव्ह यू सम बॅकग्राऊंड हा. माझं अपब्रिंगिंग प्रचंड कन्झर्वेटिव्ह आहे. ओके म्हणजे माझे आई बाबा वेंट टू अमेरिका इन द 80s. Okay. त्यामुळे दे वर रेस्ड इन द 70s अँड ते जे कल्चर हा. ज्या कल्चरमध्ये दे वर रेस्ड तेच कल्चर घेऊन ते तिकडे आले. गेले आणि आम्हाला वाढवलं. बरोबर. सो आय वुड ऍक्च्युअली से ही इज मोर वेस्टर्नाइज दॅन आय एम इन सम काही विचार. सो भारत कसा ग्रो होत गेला हे यांनी बघितलंय हा. आणि तुमच्यासाठी ते 70लं तसंच भारत तुम्ही राहिलं म्हणजे अमेरिकेत घेऊन 7च्या आत गेला. घरात वगैरे. खरं. पण ह्याच्या आईला हा प्रश्न अमेरिकेतली मुलगी म्हणजे कशी असेल तिला मराठी येत नसेल तिचे हा. संस्कार कसे असतील बरोबर. कारण होतं ना ते बरोबर. तसं. बरोबर. तर त्यात थोडंसं बॅक अँड फोर्थ झालं की यु नो हा. आय हॅड टू रिअली टॉक टू दम आणि बी लाईक आणि ॲज सुन एज दे हर्ड माय मराठी पण मग त्यानंतर ते म्हणाले ओके हे ओके आहे. मराठी ऐकल्या क्षणी इम्प्रेसच हो, I करतेस think- तू सगळ्यांना. थँक्यू. या बट इट टर्न आउट व्हेरी स्मूथली आणि मग वा. आम्ही आलो ती इन पर्सन भेटली आणि मग म्हणजे दिस वॉज लेटर. हे 2 वर्षानंतरची गोष्ट आहे और 1.5 वर्षानंतर. 1.5 वर्ष. पण आई बाबांना आधीच कळलं होतं आणि मग फक्त आमचं होतं की तुम्ही कोणी दोन्ही साईडनी प्रेशर नाही. हिच्या आई बाबांना पण कानावर घातलं होतं हिने नंतर हम्म. की आम्ही आमचा टाइम घेऊ असं. हम्म. बट वाय लाईक 2018च्या लाईक लॅटर हाफ मध्ये मी तिला प्रपोज केलं. त्याची पण एक गोष्ट आहे असं मी हा. ऐकलं. हो. सो तोच मित्र ज्याचं लग्न होतं
तो त्याचं नाव मृगांक करंदीकर आहे. सो तो आणि त्याची बायको अश्विनी आपटे असे ते जर्मनीत राहायचे तेव्हा. अच्छा. आणि आमचं असं आलं होतं की लेट्स प्लॅन अ ट्रिप टू युरोप आणि असं सगळं. तर आम्ही त्यांना भेटायला गेलो. माझं त्याच्याबरोबरचं सगळं प्लॅनिंग चालू होतं. म्हणलं आपण कुठे जाऊ शकतो. म्हणलं वी कॅन गो टू स्पेन फॉर 4 days आणि तुम्ही या आमच्याकडे, तुम्ही आईचे कझिन्स वगैरे पण आहेत. सो आमचा असा खूप मोठा प्लॅन होता. पण तो म्हणला या आपण प्लॅन करू आणि विल फिगर इट आउट. सो मग तेव्हा मला असं डोक्यात आलं की अरे यार दिस इज लाईक अ गुड ऑपॉर्च्युनिटी. कारण तो माझा मित्र आहे. त्या दोघांची मी नीट ओपनली सगळं प्लॅनिंग करू शकतो, बोलू शकतो. काय व्हिडिओ फोटो काढायचे तेही करू शकतात मदत. सो लेट्स थिंक अबाउट इट. सो मी त्याच्याशी बोललो होतो. म्हटलं हे बघ मी काय अंगठी तर घेणार नाही, कारण तिला काहीतरी मी करायला गेलो की मेजरमेंट आवड तिची काढायला तर काही डाऊट येऊ शकतो. हा आवडली नाही तर तो वेगळाच प्रश्न. म्हटलं काहीतरी वेगळं करूया. तर त्यांनी मला एक आयडिया सुचवली. त्याला काहीतरी मध्ये माहित होतं 3D प्रिंटिंगचं हे होतं. तर इट वॉज लाईक अ पेंडंट. सो एका अँगलनी सायली आणि एका अँगलनी सागर असं ते रोटेट केलं असं होतं. सो दॅट वॉज माय सॉर्ट ऑफ रिंगचं रिप्लेसमेंट. असं आमचं ठरलं की हे वापरू. मग जागा कुठे, तर मग आमचे सिटीज प्लॅन होते. त्याच्यामध्ये एक मिनिएचर कासल होतं, कोलोमारेस म्हणून आहे. सुंदर आहे. तिकडे आम्ही ठरवलं की इथे करूया. आता आम्ही तिथे पोचलो. तिथे पुण्यासारखं सेम सिएस्टा नावाचा प्रकार आहे, दुपारची झोप. म्हणजे दुपारी 2 ते 4 बंद असं. ते बंद होतं आणि मी असं म्हणजे थोडासा शर्ट घातला होता डिसेंट. नाही तर मी एरवी टी शर्ट शॉर्ट्स मध्ये असतो, पण मी अशी म्हणजे पॅन्ट घातली होती, शर्ट. ही अशी तिला काय आयडिया नव्हती. आणि आलो आणि बंद आहे कळलं. मग ही म्हणली काय, मग ठीक आहे आता जाऊ पुढे. तर बंद आहे तर बंद आहे. नाही नाही खूप सुंदर आहे बघायचं. असं कसं बंद आहे. तिथे उन्हात फिरतोय गोलगोल. मग कुठेतरी जागा शोधली, असं कॅफे टाईप होतं, तिथे बसलो, कॉफी पेलो. म्हणलं हा उघडलं चाललो. परत तिथे आलो. पण ते ऍक्च्युली बघणार झालं की म्हणजे इन हाइंडसाइट माझं असं झालं की आपण इंडोर का नाही हँगआउट केलं, उन्हात का हँगआउट करतोय. आणि जर प्रपोजल आहे तर कारण फुल टॅन आणि घाम. पण आता काय आहे तो प्लॅन एक्झिक्यूट करत होता. पण तिथे आत गेलो, खूपच सुंदर होतं. आणि तिथे ना असा एक स्टेज टाईपच एरिया होता. सायली म्हणली अरे आपण काहीतरी स्टेज इम्प्रोव्ह करू काहीतरी. म्हणलं अरे बेस्ट, हिनी स्वतःच फिल्डिंग लावलेली आहे. म्हणलं ठीक आहे मग तू व्हिडिओ काढा, आम्ही काहीतरी करतो वगैरे असं म्हणून म्हटलं ठीक आहे. हिने केलं आणि तिथे गेलो आणि मी आय गॉट डाऊन ऑन वन नी आणि ते हे नेकलेस ठेवलं. तर तिचं असं की नेकलेस दाखवतोय आणि प्रपोज. म्हणजे मी तिला म्हणलं हा तू सांग, तू सांग तुझं. तर ही गॉट डाऊन ऑन वन नी आणि मला वाटलं इम्प्रोव्ह चालू आहे असंच मजा म्हणून की कॅसलमध्ये यु नो. तर त्यांनी उघडलं आणि त्यात नेकलेस होती. तर तो म्हणाला की यू काहीतरी बडबडायला लागला. पहिले तर मला ऐकूच नाही आलं काय बोलला तो. ही वॉज जस्ट मम्बलिंग. आणि मग काय विल यू मॅरी मी और आय लव्ह यू काहीतरी चीजी बोलायला लागला. आणि आय वॉज लाईक हा इम्प्रोव्ह चालू आहे, हे काय आहे, ही अंगठी नाहीये, दॅट कॅन बी अ रिअल प्रपोजल. सो मग त्याचं झालं बोलून आणि मी जस्ट बघितलं त्याच्याकडे. हा जोक आहे का असं मी विचारलं त्याला. अँड ही वॉज लाईक नाही म्हणजे मी खरंच विचारतो ना लाईक नाही तो जोक. समहाव मला वाटलं की मस्करी करतोय आणि मग मला वाईट वाटलं असतं ना की ते इम्प्रोव्ह किंवा खोटं असतं. तर आय वॉज नॉट विलिंग टू बिलीव्ह की तो हे खरं आहे. आणि ही वॉज लाईक मी एका गुडघ्यावर आहे, माझा गुडघा दुखतोय, काहीतरी बोल, हो किंवा नाही बोल, पण बोल म्हणजे मी उभा राहू शकतो. मग मला कळलं की हा ऍक्च्युअल प्रपोजल आहे. आणि तिचं पण तेव्हा पण असं झालं, बाबांना विचारलंस का माझ्या? म्हटलं बोललोय मी सगळ्यांशी. कारण नाही तर परत तिकडे जाऊन काय सांगत बसायचं असं झालं. पण म्हणजे हे सरप्राईज प्लॅन केलं तू ऑलरेडी हिच्या घरच्यांशी बोलून ठेवलं की मी जाऊन प्रपोज करतोय असं? म्हणजे तुमचा आशीर्वाद. मी ऍक्च्युली घरी जाऊन आलो तिच्या. सो ते तिचे आई वडील 2 तासावरच राहतात. मी जिथे राहतो तिकडे सॅक्रामेंटो मध्ये राहतात ते. आणि ही सॅनडिएगोला होती तेव्हा. सो तिला काही कळलं पण नाही की मी जाऊन घरी जाऊन आलोय, भेटून वगैरे आलो. सो मी भेटून आलो होतो आणि सगळं बोलून घेतलं होतं की परमिशन सॉर्ट ऑफ म्हणतो ना आपण तसं. तो झालं, सगळं सेट होतं म्हणजे फक्त. आणि मग शेवटी कसं एक्झिक्यूट करायचा हा प्रश्न होता. तीच म्हणली अरे स्टेज येचल काहीतरी परफॉर्म करू. कारण कोणीतरी व्हिडिओ काढतोय काहीतरी करतोय, हिला डाऊट आला असता, येऊ शकला असता, आय डोंट नो. सो ते सगळं तिने सॉल्व्ह केलं. लकीली इट वर्कड आउट वेल. म्हणजे ते तिने सॉल्व्ह केलं, पण तुझा स्ट्रगल गुडघ्यावर नंतर सुरू झाला की विश्वास. दॅट इज ट्रू. मी म्हटलं अरे खरंच मी खोटं कशाला बोलले. बट या दॅट वॉज अराउंड 2018 सप्टेंबर. आणि मग 1 वर्षांनी डिसेंबर 2019 मध्ये वी ऍक्च्युअली गॉट मॅरिड पुण्यामध्ये. कमाल, किती गोड हे आहे ना प्रपोजल. मस्त. मग घरच्यांची मतं काय होती आणि मग लग्न कसं करायचं ठरवलं? कुठे केलं, अमेरिकेत की भारतात? पुण्यात लग्न केलं. आय थिंक की आय consider myself a very strongly independent person. So माझं असं होतं की I will provide for my own wedding, even though my parents could have.
पण आय वॉन्टेड अ से, राईट. बरोबर. हा. तर माझं असं होतं की मी भारतात वाढले नाहीये, त्यामुळे मी खूप लोकांना ओळखते असं नाही. आणि नो इंडियन वेडिंग्स मध्ये ह्याच्या म्हणजे बाबाच्या लहानपणीच्या नेबरच्या कोणाला बोलवलं टाईप्स, मला तसं आय डोंट नको वॉन्ट होतं. दॅट. माझं असं होतं की माझा दिवस आहे हा, अँड आय वॉन्ट पीपल हु आर ऍक्च्युअली इंटरेस्टेड इन माय हॅपीनेस अँड माझं लग्न, यु नो. कारण अमेरिकेत एक गोष्ट आहे की लग्नांमध्ये ना लोक बसून बघतात लग्न क्वाइटली. इथे लग्नांमध्ये कसं होतं की एव्हरीबडी इज लाईक इटिंग और टॉकिंग अँड नॉट पेइंग अटेन्शन. सो माझ्या बाजूनी मी म्हणाले की आय जस्ट वॉन्ट माय इमिडिएट फॅमिली, कझन्स वगैरे, जे मावशी, आत्या, हे सगळे लोक. आणि सो देन दॅट्स हू आय इन्व्हायटेड. आणि आय टोल्ड माय पेरेंट्स फ्रॉम डे वन की मला रॅन्डम लोक नको आहेत, जे मी ओळखत पण नाही, तर मग काय, यु नो. सो दॅट वॉज माय साइड. या सो आम्ही असं ठरवलं होतं की आपण करूया सगळं प्लॅन अँड वील एक्झिक्युटेड. सो आमचं लग्न आणि आम्हाला संगीत नक्की करायचं, कारण दोघांना नाचणं गाणं हे आवड होती. सो ते आम्ही प्लॅन केलं आणि दॅट वॉज इंटिमेट नाही म्हणायचं मला, तसं होती लोक, पण इंडियन वेडिंग म्हटल्यावर 100-200 होणारच. पण 500-600 क्लोज फॅमिली अँड फ्रेंड्स असंच ठरवलं. सो तसं आमचं लग्न. आणि म्हणजे मला पण म्हणजे इच्छा होतीच की ट्रेडिशनल सगळं असं विधी क्युरिओसिटी असते, पण हिला जास्त होती की ती यु नो मजा असते ती. आणि मला आपलं कल्चर खूप छान आहे खरं. आणि सो मला ते प्रश्न विचारायची दरवेळेला गुरुजींना, अच्छा हे करतोय मग काय, हे करतोय मग काय, मग ते तिला एक्सप्लेन करायचं. तेव्हा मलाही कळलं काही काही गोष्टी. गुरुजी हसायला लागले की ते एवढे प्रश्न कोणीच विचारले नाहीत. लग्न म्हटलं की आपल्याला कळायला पाहिजे ना की आपण व्हॉट आर वी सायनिंग अप फॉर, व्हॉट आर वी कमिटिंग टू. म्हणजे ठीक आहे, परफेक्ट आहे, माहिती असायला पाहिजे. ऍब्सोल्युटली निमित्ताने तुलाही कळलं, मलाही कळलं. सो या मजा आली ते सगळं प्लॅनिंग आणि याच्यामध्ये. आणि आय थिंक तसं स्मूथली झालं काय. असे एक्सपेक्टेशन आम्ही ठरवलंय की हे करायचं, सो तसं एक्झिक्यूट करायला आमच्या दोन्ही फॅमिलीजनी एकदम सपोर्ट केला आणि हेल्प केली की जे काय आहे ते. कारण माझे आई बाबा इंडियात होते, त्यामुळे त्यांना तर ग्राउंड वर्क म्हणजे जे पळापळी इकडे तिकडे बुकिंग. कारण आम्ही सगळे बाकीचे सगळे, हिचे आई वडील, आम्ही दोघं अमेरिकेत होतो. सो आल्यानंतर आम्ही पूर्ण शॉपिंग 1.5 आठवड्यात संपवली होती. आई बाबा, माझा भाऊ, मी, सगळं एव्हरी इव्हेंट आलात आणि मग शॉपिंग 1.5 आठवड्यात सगळं शॉपिंग आणि अल्ट्रेशन सगळं. हो, अल्ट्रेशन तर मेन असतात, जी लागतातच. एक्झॅक्टली. म्हणजे ते गंमत होती, कारण लक्ष्मी रोडला रोज जायचो आणि एका पॉइंटला मला रिअलाइज झालं सायलीचे आई बाबा, भाऊ, माझे बाबा, आई, यांचं सगळ्यांचं झालंय, माझंच झालं नाहीये. आदल्या दिवशी नाही, पण म्हणजे पहिल्या 2-3 दिवसात त्यांच्या सगळ्यांचं झालं होतं, माझं काही झालं नव्हतं. पण आमच्या दोघांचं थोडी शॉपिंग स्टाईल फास्ट आहे. म्हणजे गेलो, आवडलं तर वी टेक इट अँड वी लाईक वी आर डन विथ इट. हा विचार नाही करत अरे पण ते पण एक दुकान आहे, मग तिकडे मिळू शकतं काहीतरी छान अजून, हे आवडलंय ना, संपलं, नो रिग्रेट्स. मग हेच आय एम गोइंग टू स्टिक विथ दिस. सो असं आमचं छान, म्हणजे काय असं हे नव्हतं, काय म्हणतो आपण की डिसएग्रीमेंट नव्हते कुठल्या याच्यावर आमचे एक्सपेक्टेशन. कारण हिला काहीतरी हवंय, मला नकोय, असं होऊ शकतं. पण तो ते संगीत आणि लग्नाची प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय केली. आता ह्यांना बोलू दे. येस नाही तुम्हालाच बोलायचंय, तुमच्या विषयीच आम्हाला जाणून घ्यायचंय, त्यामुळे परफेक्ट चाललंय, डोंट वरी. सो लग्न हे मग काय 2-3 दिवसात केलं तुम्ही एकूण, म्हणजे संगीत, हळद वगैरे पण. म्हणजे आम्ही सगळे विधी आणि सगळे इव्हेंट्स जे असतात ते व्यवस्थित केले. हा, त्याच्यासाठी आम्ही वेळ सोडला होता. पूजा दोन्ही घरात, सीमान पूजन, हे सगळंच केलं होतं. पण म्हणजे की संगीत आधी होतं, कारण तो वीकेंड हवा होता की लोक अवेलेबल असतील. आणि आमच्या लग्नाचा मुहूर्त 12/12चा होता, 12 डिसेंबर. सो तो थर्सडे होता. सो इट वॉज लाईक अन ऑफ डे. सो आमचं 7ला संगीत झालं, मग एक मोठा ब्रेक होता आणि मग 12-13 असं. पण मला वाटतं ब्रेक्स असावे, तर केवढं दमायला होतं लग्न, असं वाटतं की कधी संपतंय असं नाही वाटायला पाहिजे. असं आता ह्या विकेंडला आता तुम्ही आता घरी जा, नेक्स्ट 4 दिवसांनी. हे अमेरिकन फक्त वीकेंड नाही, पण खूप मजा आली, कारण माझे रिलेटिव्ह आले होते आमच्या बिल्डिंग मध्येच, वरती 2 फ्लॅट होते, तिथे राहिलो. सो ते 4 दिवस पण मजा केली. आणि मग ज्यांना पुण्यात येऊन कामं करायची त्यांची ती मधल्या वेळात ती पण झाली. सो या इट वॉज अ व्हेरी मेमोरेबल. म्हणजे आम्ही दरवेळेला म्हणतो ते. आणि मग आमची नेक्स्ट ट्रिप इमिडिएट पण माझ्या बहिणीच्या लग्नासाठी होती. सो आमच्या लग्नाच्या ट्रिप झाल्या होत्या तेव्हा बॅक टू बॅक. बट वी एन्जॉयड दॅट टाइम. म्हणजे खाणं पिणं करायला, एन्जॉय करायला वेळ नसतो आपल्याला लग्नात आपल्याच, पण ती सगळी जर्नी जी होती, प्लॅनिंग,
टुवर्ड्स दी एंड तोपर्यंत सगळं आम्ही दोघांनी खूप मनापासून एन्जॉय केलं आणि घरच्यांनीही एन्जॉय घरच्यांनी अर्थात दोन्हीकडचे हौशी आहेत सगळे. सो माझा भाऊ आला होता आदल्या दिवशी संगीतच्या आदल्या दिवशी आणि त्याला काहीतरी 5-6 डान्सेस करायचे होते जे त्यांनी बिचाराने त्याच रात्री सगळे शिकला तो आणि मग संगीतला परफॉर्म करून परत गेला अमेरिकेत. अच्छा, इतकी त्याला सुट्टीच सुट्टी नव्हती. ऐकू. नाही संगीत परफॉर्म करून नाही लग्न हा, attend लग्न करून तो तेच 2 म्हणजे दिवसांनी 2-3 गेला. दिवसात परत या गेला. लाईक फॉर अ फ्यू डेज. पण तो आला आणि तो खूपच मस्त डान्सर. पटापट त्याने पिकअप केलं. ही परफॉर्म द नेक्स्ट डे आणि आणि went back. yeah. वाव, कमाल कमाल, मस्त आहे. वा, आपण तुमच्या आठवणीत रमलोय तर एक हो. आठवणींची सफर असते आपल्याकडे. हा. सो तुमचेच फोटोज आहेत जे Oh, मी तुम्हाला दाखवणार आहे. Okay. Okay. आणि तो प्रत्येक फोटो कधीचा आहे, त्याच्या पुढे हा. मागे काही गोष्ट असेल तर Sure. ती तुम्ही आम्हाला सांगा. नक्की नक्की. Okay. तू बोल ना काय याचं काय यालाच दिस वॉज introduction आवर व्हेरी फर्स्ट मीटिंग. ती अच्छा. भेट, पहिली भेट, हाच तो फोटो आहे. पहिला फोटो हा जो मी त्याला आर पाठवला फर्स्ट होता. पिक्चर टुगेदर असं म्हणतात. त्या स्टेजवरच होता म्हणजे ते प्राइज डिस्ट्रीब्युशन वगैरे झालं हा, कलाचं आणि आहे. त्या कलाचा टी शर्ट आहे हा. कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन आमचं थिएटर ग्रुप आहे. पण एनिवे तिथे माझा फोन पण हातात होता, तिथे दिसतोय थोडासा. मी तिला फेसबुकवर हा. ऍड करू का विचारलं ना, आणि मी म्हणाले चल फोटो काढूया. मग तिने फोटो काढला. ती तो मोमेंट होता हा. हा, कमाल, गोड. लग्न जस्ट आय थिंक मंगळसूत्र जस्ट घातलं Yeah. होतं. फारच गोड आहे photo. थँक्यू. हम्म. ही आमची हो, मुलगी हा, रेहा, मुलगा रेहा. तिचा पहिला तिचा पहिला वाढदिवस. वाढदिवस. हा Yes. कुठे आहे, इकडे की तिकडे? तिकडे. 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 हम्म. किती गोड. हा. हे आहे का So, ते? हे ते कासल हेच ते आहे. पण castle. हा फोटो स्टेज आहे म्हणेन मी, कारण काय जिथे ते स्टेज होतं तिथे असा छान व्ह्यू नव्हता. इथे ते मागे कासल. सो आम्ही स्काउट करून ते लोकेशन चूज करून तिथे फोटो काढला. सो सगळं झाल्यावर मग बाहेर येऊन हा म्हणजे त्या काढला. कॅम्पस मध्येच होतो. म्हणजे बरं Just found झालं a तो spot. फोटो नाहीये कारण तिथे बरीच हा, रडारड पण झाली. रडारड पण झाली ती थोडी, म्हणजे हॅपी happy बट रडारड. बट या आम्ही मग आम्हाला म्हटलं दिस इज अ नाईस व्ह्यू. मग तिथे माझ्या मैत्रिणीने हा फोटो काढला. किती गोड, फारच कमाल आहे. हे आमचं प्री वेडिंग हा. फोटोशूट झालं होतं Oh. US मध्ये. त्यातला हा एक फोटो आहे. ऍक्च्युली तेव्हा हा सेकंड शूट होता कारण हो. आठवतं खूप फॉगी होता. आम्हाला SF मध्ये फोटोज काढायचे होते हम्म, ऍक्च्युली, पण SF इज नोन टू हॅव अनप्रिडिक्टेबल वेदर. बरोबर. तर इतका फॉग होता की काही दिसतच नव्हतं. त्यामुळे फोटोग्राफर म्हणाले की आता थोडे ट्राय करूया पण मग परत कधीतरी बट ते भेटू, पण परत फोटो काही करूया. काही मस्त छान आले होते आले. बिकॉज अच्छा, ऑफ दॅट. foggy? हा. आणि ते असे ट्रेडिशनल Attire क्लोज मध्ये मध्ये असं आणि सगळीकडे असं सगळीकडे fog ढग आहे. आहेत आणि हे आणि Oh. असं इंटरेस्टिंग असं ढगांमध्ये फोटो काढले. त्यामुळे 2 फोटोशूट झाले हा. तुमचे. हा असं एका दिवशी दोन्ही होणार होते त्या दिवशी ते 2 वेगळ्या दिवशी वेगवेगळ्या झाले. पण हा दिवशी दुसऱ्या केले. दिवशीचा आहे. Yeah. कमाल. वा, मस्त फोटो आणि छान आठवणी. हो. आणि मग लग्न झाल्यावर जेव्हा तुम्ही एकत्र राहायला सुरुवात केलीत तेव्हा आपण जेव्हा एकत्र राहतो, तुम्ही लग्नाच्या आधी पण एकत्र राहिला हो. होतात. हा, मला चेहऱ्यावरनं लक्षात आलं. तेच मग ना. त्याच्याविषयी पण जाणून घ्यायचंय. ते हो. काय तुम्ही मुद्दाम असं ठरवलं की एकमेकांना जाणून घ्यायला आधी एकत्र राहूया? जाणून घ्यायला नाही म्हणणार मी, कारण आमच्या म्हणजे घरातल्यांनी ते मान्य अजिबात केलं नसतं. हा. राईट, हा. कन्झर्वेटिव्ह अपब्रिंगिंग. बरोबर. सो माझ्या आई बाबांचं असं होतं की अरे बापरे असं कसं वगैरे. लॉजिकल होतं, फायनान्शियल डिसिजन होता तो. बरं. कारण बेरिया म्हणल्यावर प्रचंड महाग आहे तिकडे. हम्म. सिलिकॉन व्हॅली इज जस्ट नो हम्म. एक्सपेन्सिव्ह. तर असं झालं असतं की 4-5 महिन्यांसाठी एकटं राहायचं आणि मग लीज ब्रेक करून मंथ अँड हाफची फाईन भरायची, म्हणजे जरा खूपच वी हॅड टू पे फॉर द वेडिंग, राईट, विच बरोबर. टेकिंग ऑन. तर आम्ही आई बाबांना सांगितलं की आय नो की हे नाही करत आपण आणि तुम्हाला हे मान्य नाहीये, पण फायनान्शियली इट डझंट मेक सेन्स की 4 महिन्यासाठी आपण का 6 महिन्यासाठी आपण आणि lease आमचं break करू. फॉर्च्युनेटली दोघांचे लीज जे इंडिव्हिज्युअल होते संपत होते. मी माझ्या मित्रांबरोबर राहायचो. ही हम्म. सॅनडिएगो मध्ये तिची अपार्टमेंट होती. आमच्या सिमिलर टाइमला संपत होत्या लीज. हम्म. आणि हिला पण म्हणजे शी वॉज गोइंग टू मूव्ह टू द बे एरिया. तिला जॉब पण बघायचा होता आणि तिचा स्टॅनफर्डचा कॉल झाला आणि फ्रायडेला झाला आय थिंक आणि मंडेला तिला ऑफर आली होती ऑलरेडी. हा, म्हणजे म्हणजे ओके see, म्हणजे मी असाच इंटरव्ह्यू दिला होता हा. थिंकिंग की मार्केट इज डिफिकल्ट, राईट, की जॉब्स पटापट मिळत नाहीयेत लोकांना. सो मी म्हणाले की ऑक्टोबरमध्ये, म्हणजे आमचं डिसेंबरमध्ये लग्न होणार होतं, तर मी म्हणाले ऑक्टोबरमध्ये ट्राय नको करायला, आपण आधीच ट्राय करूया, कारण जॉब नाही मिळाला तर काय. हम्म. आय डोंट वॉन्ट टू बी डिपेंडेंट ऑन हिम. दॅट वॉज जस्ट माय थिंग. बरोबर. सो मी काहीतरी जानेवारीमध्ये
असंच नाही ऍप्लिकेशन मार्च टाइम नाही जानेवारीमध्ये ऍप्लिकेशन पण पण आम्ही फेब्रुवारीमध्ये इंडियाला येणार इथे होतो हा. आम्ही. आणि मला वाटलं नव्हतं की एवढं लवकर आव हिअर होऊन बॅक. जाईल हा पण त्यांनी कॉल केला मला आणि मी म्हणाले की तुम्ही थांबू शकला तर थांबा नाहीतर जाऊ दे. पण ते थांबले माझ्यासाठी. मार्च मध्ये हा म्हणाला तसं परत मी गेलो, इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू झाला आणि फ्रायडेला आणि So- मंडेला माझा जॉब सेट होता. सो देन वी वर लाईक Stanford. ओके लेट्स मूव्ह थिंग्स फास्ट. मग आम्ही लगेच एक अपार्टमेंट रेंट केलं आणि आम्ही दोघांनी ठरवलं की आपण आणि सांगितलं होतं घरी की दिस इज अ प्रॅक्टिकल डिसिजन मोर दॅन लाईक की ओ आपण राहून बघू आणि मग काय पण आई वाटतं बाबांना एकमेकांना. असं नव्हतं हा. कारण नाही हा, पण आई आई बाबांना बाबांना ओके पॅसिफाय करायला 2 बेडरूम अपार्टमेंट. 2 bedroom. पण ऑफकोर्स माझे बाबा आले भेटायला ते आणि माझे बाबा बघत होते फनी होतं सगळे. जरा. अच्छा म्हणजे नाही ऐक आमचं ना ना घर बोलू दे ना तू यार, बोला तू किती बोलतोय. पण ते खूप फनी होतं. ते माझ्याशी मला बोलले ना ते कारण काय हो पण आहे. तू तर बोलतो. माझे बाबा या खोलीत जाऊन बघितलं या खोलीत जाऊन बघितलं. मग सागर कुठे झोपतो म्हणाले की तसं नाही म्हणलं ते. असं आमचा बेड एकच होता आणि आमचं असं घर लागलं नव्हतं. आमचं फर्निचर यायचं नाही त्या होतं. खोलीत पण बेड होता. हा तिकडे होता एक, पण आमच्या लिव्हिंग रूम मध्ये पण एक सिंगल असा बेड होता. तर ते आले होते तेव्हा तर मी तिथे बाहेर हा. झोपलो होतो. पण मग सागर कुठे झोपतो? अच्छा तू इथे झोपतोस का असं ते म्हणले. म्हणलं हो. केवढी मग काय म्हटलं? चौकशी. एका खोलीत सायली होती, एका खोलीत आई बाबा होते, मी हॉल मधल्या त्या एका सिंगल बेडवर झोपलो झोपला होतो. होता. पण आता ठीक आहे म्हणजे ते वी नाही आणि बरोबर आहे म्हणजे अंडरस्टँड दॅट. वी अंडरस्टँड दॅट अँड असं नाही की वी वॉन्ट टू गो अगेन्स्ट द Against them. जे ट्रेडिशन्स आहेत आपले. आय वुड से वर प्रिटी गुड अबाउट स्टिकिंग टू व्हॉट आवर culture is, right? So anyways, my parents were fine. मग लग्न झालं मग they were like okay ठीक हा, आहे. आता मग ते राहा. स्विच होतं ना आता मुलं कधी होणार आहे अगं बाई, लगेच. लगेच येतं ना. पण माझा मुद्दा असा होता की एकत्र राहायला लागल्यावर कितीही आपण प्रेमात असलो तरी एक वेगळा माणूस हो. कळतो. कारण आपण तुम्ही दोघेही वेगवेगळ्या कल्चर मधून. Correct. शिवाय मला ते पण जाणून घ्यायचंय की जरी कन्झर्वेटिव्ह फॅमिली असली तरी सुद्धा तू US मध्ये वाढलीस बरोबर. आणि तू भारतात पुण्यात सदाशिव पेठेत वाढलेला आहेस. तर एकत्र राहिल्यावर अशा अनेक गोष्टी आपल्याला कळायला लागतात की अरे हे मला माहिती नव्हतं आधी. तर अशा आहेत ना. काय गोष्टी होत्या आणि काय गमती जमती घडल्या तुमच्यात? आय थिंक बिफोर वी गो इन टू दॅट मला एक स्टेटमेंट करायची आहे विच इज की इट ऑलमोस्ट सीम्स लाईक आय एम द अमेरिकन हु इज सो इंडियन अडजस्टिंग टू अन इंडियन हु इज वेस्टर्नाइज्ड. सो फुल तो गोंधळच आहे की नक्की इंडियन कोण आहे आणि अमेरिकन कोण आहे. सो ती पहिली गोष्ट. आय वुड ऍक्च्युअली सी ही इज मोर वेस्टर्नाइज्ड इन हिज थॉट प्रोसेस आणि ऑल दॅट देन आय आय थिंक आणि जनरल हिचं म्हणणं असं असू शकतं म्हणजे हे आहे की तिला जे मराठी कल्चर आपलं रूट्स आणि सण सगळे किंवा हे साजरं करायचं एक्साइटमेंट लेवल जी आहे ती खूप जास्त आहे दॅन कम्पेअर टू माइंड. मलाही ते आवडायचं म्हणजे इथे असताना खूपच. तिथे गेल्यावर म्हणजे थोडा एक आळस फॅक्टर येतो. पण जे आपण असं म्हणतो ना की आपल्याकडे असतं तेव्हा आपल्याला किंमत the grass is greener on the Other other side. side. सो ही वाढली तेव्हा लाईक फारसे मराठी लोक नव्हते आजूबाजूला किंवा असं सगळं होतं. सो शी व्हॅल्यूज दॅट मोर दॅन आय डू असं मला वाटतं. जे चुकीचं आहे थोडं माझ्या पार्टमध्ये मी नाही म्हणत, पण ते नॅचरली होतं आय गेस. सो तो एक पण ऍस्पेक्ट होता माझी आम्ही एकत्र चिडचिड नक्की राहायला. व्हायची की मी म्हणायचं की अरे आज गुढी पाडवायचं गुढी उभारूया आणि हिज लाईक नाही नाही मी झोपतो. जस्ट लाईक अरे म्हणजे कोणी मी झोपतो. किंवा लग्नाच्या आधीच लग्नानंतर केलं होतं आपण. मग त्याला कळलं की जरा ऐकायला पाहिजे. करावं लागणार पुढच्या वर्षी आहे. नक्की करतो लग्न झालं की. पण ती एक गोष्ट आहेच. Yeah. बट ते आपण असं ऍडजस्टमेंटच्या याच्यामध्ये म्हणजे काही काही गोष्टी अर्थात म्हणजे आता आमच्याकडे सामान संपतच नाही घरातलं. म्हणजे आधीच्या वस्तू आहेत ज्या हिला मी म्हणतो "अगं, कर काहीतरी म्हणजे अमेझॉनचे पॅकेजेस येणं थांबत नाही. पण घरातल्या वस्तू तर काढ म्हणलं आणि सुचतात कशा गोष्टी ऑर्डर करायच्या तिला की म्हणजे रोज कसं येतं पार्सल. आय कॉल इट रिटेल थेरपी. मला ते काही ती मागव त्याच्याशी प्रॉब्लेम नाही पण म्हटलं की तसंच असेल तर एखादं गोडाऊन पण मागव म्हणजे तिथे घरातलं सामान ठेवतं वाढतच जातं. अरे नाही मला ते सॉर्ट करायचंय. आम्ही गेले कधी 2019 पासून एकत्र राहतोय ना. सो काही काही बॅग्स आहेत त्या ह्या घरातून त्या घरातून त्या घरातून ह्या घरात. आता आम्ही स्वतःचं घर घेतलं लास्ट म्हणजे मागच्या वर्षी. आता टोटल ह्या 7 वर्षात त्या बॅगा तशाच आलेल्या आहेत. अजूनही सॉर्टिंग करतीच आहे ती. म्हटलं अरे तू नवीन मागवतेस पण घरातलं जे आहे ते काढायला पण पाहिजे ना जुन्या गोष्टी किंवा डोनेट करू काहीतरी करू. आय एम अ होर्डर. आय एम अ सर्टिफाईड होर्डर. लाईक आय होर्ड की मला हे नाही मला नीट बसून करायचं नीट कधीच बसत नाही ते वेळ करायला. नाही मिळत. ते थोडंसं माझी चिडचिड होती की अरे काय किती सामान आहे घरात असं. आणि तुझी काय चिडचिड होते?
बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी कुठे चालू करू नये. आय थिंक आय डोंट नो व्हॉट टू अट्रिब्यूट दिस टू, पण ही एक गोष्ट नक्की आहे की मी काहीतरी ॲज अ बायको मुलगी काहीतरी सांगायला जाते त्याला आणि तो 10 वेळा कट करतो मला. नक्की तुला काय म्हणायचं नक्की काय? म्हणायचं काय? So, हा, ठीक आहे, ऐकत नाही कळलं. नक्की काय? ऐकत मी नाही डेमो देतो हा. आणि आणि मी काहीतरी हा कळलं हा काय आणि काहीतरी वेगळंच अस्युम करतो की हिला असं म्हणायचं असेल म्हणून कन्क्लुजन ड्रॉ करून ऑलरेडी त्याचं झालेलं असेल मुद्दा चालू होतो त्याचा. आणि माझं असं होतं की थांब जरा, मी अजून आय हॅवंट कम्प्लिटेड माय सेंटेन्स, लेट मी फिनिश माय सेंटेन्स. तरी 10 वेळा तो थांबवतो मला आणि मग माझी इतकी चिडचिड होते ना की इफ आय एम नॉट गोना बी एबल टू फिनिश माय सेंटेन्स तर मी बोलतच नाही. असं होतं. बरं झालं. काही बदल घडलाय का मग याच्यात? नाही नाही अजून नाही. काल नाही तर गप्पा रात्री बसलो ना इतक्या बोलतीये ती. आत्ता या क्षणाला पण नाही. इव्हन काल रात्री आम्ही माझ्या बहिणी बरोबर बोलत होतो आणि तिथे सुद्धा मी आणि ती बोलतोय आणि हा 10 वेळा मागणं काहीतरी इंटरजेक्ट करतोय. म्हटलं गप्प बस यार, म्हणजे मला बोलू तर दे. माझं असं होतं की ती स्टोरी सांगायला लागते, मग त्याचं बिल्डअप आणि हे पॉइंटवर आहे, म्हणजे मला कळतंय तुझं, तू टेल मी द प्रॉब्लेम नाव, असं माझं होतं कधी कधी, त्यामुळे माझं हा इंटरप्शन ऍक्च्युली होतं. प्रचंड इंटेलिजंट आहे. ओके, ही इज रिअली रिअली स्मार्ट. तर त्यामुळे ना त्याला ऑलरेडी म्हणजे मी तोंड उघडायच्या आधी ऑलरेडी कळलेलं असतं की मला काय बोलायचंय, विच सम पीपल विल सी एज अ गुड थिंग. पण ॲज अ बायको जरी ह्याला माहिती असेल मला काय बोलायचंय, मला ते थोडंसं मसाला लावून रंगून थोडं छान सांगायला असं आपली आवडतं. इच्छा असते ना की आय वॉन्ट टू टेल यू समथिंग, तर ऐक माझं, तुला माहिती असेल तरी. पण हे जरा ट्रेनिंग मध्ये कमी So, पडलं. तिला तिच्या कळ- सिस्टीम मधून ते सगळं बाहेर बरोबर. आणि काढायचंय. आय थिंक हा मुलांचा इनहेरंट प्रॉब्लेम आहे की आम्ही काहीतरी प्रॉब्लेम ऐकतो की ओके तू मला प्रॉब्लेम सांगतो, Solution. सोल्युशन देणार. I just want to आय नो हाऊ टू talk. सॉल्व्ह इट, बट यू जस्ट लिसन विथ मी अँड लाईक माझ्याबरोबर काय रॅन्ट कर ऑर लाईक सिम्पथाइज विथ मी, एम्पथाइज व्हॉट एव्हर इट इज, राईट? हा. की माझ्याबरोबर तो एक्सपिरियन्स शेअर कर. मला नको सोल्युशन, मी करीन सॉल्व्ह. पण मग आता कळायला लागले ओके असं माझं कळायला असं लागलं. प्रयत्न होत नाही. सुरू केलाय. प्रयत्न Yeah. म्हणजे कळण्याचा. सोल्युशन नाही द्यायला लागत फारसं. वेळ लागेल थोडा. बघू. वा, वा. आणि आता 2 मुलींचं ट्रेनिंग मिळतं मला, तिथं ऐकतच नाही. हो. पण असं म्हणतात ना, जे बायकोचं ऐकत नाही त्यांना मुलगी सरळ करते. हो. आणि ती करते सरळ त्याला. वेट फॉर इट. Very true. चालेल म्हणजे मला तर. हा. मुलीकडनं चालतं हा, सगळं. मुलीकडनं. पण आय थिंक देर इज जस्ट सम फन. म्हणजे आय थिंक ह्याला लाईक फॉर एक्झाम्पल चहाचं सांगू, ही रिअली लाईक्स चहा आणि यांच्याकडे आय थिंक म्हणजे दर 2 तासांनी चहा होत चहा. असेल, जे मे बी इंडियात नॉर्मल चहा प्रेमी घरांमध्ये आणि होतच हे. माय डॅड इज ऑल्सो लाईक दॅट. पण मला वाटतं की बिफोर आय कुड अंडरस्टँड, म्हणजे मी लहान होते तेवढ्यात ती सवय गेली, बिकॉज माय मॉम वॉज लाईक 2दा चहा प्यायचा आणि दॅट्स इट बास. दिवसातला. हा. सकाळी आणि दुपारी. सो तोपर्यंत ती सवय बहुतेक बाबांची गेली होती. पण आय स्टिल रिमेंबर द फर्स्ट टाइम आय केम टू हिज हाऊस, म्हणजे आई बाबांना भेटायला. आणि सकाळी उठलो, आई वॉज लाईक चल चहा करते अँड ऑल दॅट. सो शी गेव अस चहा, काय नाही चहा प्यायला. मग मी म्हणाले ठीक आहे मी आंघोळ करून येते समथिंग. आणि परत बाहेर आल्यावर अशी लाईक हा मग तुला चहा हवाय का परत? मी म्हणाले की परत चहा, म्हणजे झाला ना आता 1 तासापूर्वी. म्हटलं आता नवीन होते ना मी, म्हटलं ओके ठीक आहे घेते मी चहा. पण आणि मी चहा पितच नाही फर्स्ट ऑफ ऑल, आय डोंट इव्हन ड्रिंक चहा. सो मी परत चहा घेतला. मग परत थोडं काम काहीतरी करून आले, परत 2 तासांनी हा मग आता तू चहा घेणार का? नाही तसं नसतं आमच्याकडे. 2 तर होतात सकाळी उठल्या एक, कॉफीचा मग एक थोड्या 2 वेळाने. तासांनी हा, correct. छोटा चहा. आणि मग कधीतरी 11-12 मूड झाला तर कॉफी पण असते. हा. म्हणजे जेवायच्या थोडस आधी. चहा So, कॉफी. पण ते छोटे क्वांटिटीज असतात ना, पण ते इमोशन आणि येतो एक. माणसं हा. चहा इज अ पण इमोशन. माझं असं आता अमेरिकेत आम्ही एवढे मोठे मग घेऊन एक हो. संपत. सो माझं असं झालं की नकोय मला आता बस झालं. तर ती म्हणते अगं तू काही घेतच नाही. सकाळपासून 2दा चहा घेतलाय, परत कॉफी कुठून आली? या चहाचं थोडं तिचं असं कल्चरल शॉक कल्चरल शॉक होता तो अरे थोडा. किती चहा पिता तुम्ही दिवसातून? आम्ही अगं विचारलो अजून किती वेळा चहा पिणार येणार आहे? आपण? या सो ते आहे एक. आणि तिकडे गेल्यावर आम्ही एकत्र राहिल्यापासून तीच चहा करते माझ्यासाठी. मला जरी आवडत, ती पीत नसली तरी छान मला चहा मी करते. बनवतो तो आवडत मी नाही, म्हणून मी ह्याच्यासाठी तिच्या हातचा पितो मी कसाही झाला तरी. मग मी ह्याच्या
प्लीज बोल. मी बोलू का? हा, मी तेच म्हणणार होते की मी चहा करायला शिकले ह्याच्यासाठी. ओके, बिकॉज आय डिडंट ग्रो अप इन अ कल्चर वेअर चहा इज द थिंग. पण मी शिकले. पण मग मध्येच मला प्रश्न पडायला लागला की हा माणूस जो इतका चहा प्रेमी आहे त्याला चहा करायला आलं पाहिजे, राईट? आलं पाहिजे ना चहा, त्याशिवाय कसं पाहिजे हे मान्य आहे, पण येत नाही हेही मान्य आहे असं. ते आहे. नाही, मी म्हटलं आलं पाहिजे तर म्हटलं आलं पाहिजे चहा. विनोद, अच्छा. ते ते तिचं आहे आणि तिला एक्स्ट्रा जिंजर साठी आवड. पण एनिवे, पॉइंट बिंग की ती म्हणजे आमचं असं ते सेटिंग झालं की ओके, तू चहा करणार, मी तुझ्यासाठी कॉफी करीन असं. सो ते असे ते राहण्याचं. आय वर्क नाईट शिफ्ट, सो त्यामुळे मग माझी धावपळ चालू असते. तर मग हा कॉफी करून देतो मला. आय गिव्ह यू दॅट. आणि एकूण भांडणांमध्ये सुरुवातीला एखाद्या जोडप्यात भरपूर भांडण होतात, त्याच्यावर तुम्ही सोल्युशन कशी काढली हे मला जाणून घ्यायचंय. की भांडतो तर आपण साधारण रोजच, बरोबर? नाही, मी सॉरी म्हणून म्हणतो की ठीक आहे, नाही होणार परत असं. नाही, मजा करतोय. सो 2 प्रकार आहेत. ही जास्त बोलेल की आमच्यात ना, बिकॉज वी बोथ आर ओपिनियनेटेड असं म्हणा, आणि हे म्हणजे मराठी कल्चर तुम्ही म्हणता तसं, लाईक तिला आवड, मी म्हणलं तसं की जवळ आहे जास्ती, आणि तर त्याच्यामध्ये आमचे भांडणं नाही, वाद किंवा डिस्कशन किंवा आर्ग्युमेंट होतात की ओ वाय नॉट दिस, लाईक शी चॅलेंजेस सर्टन थॉट्स, आणि मग देन वी हॅव अ डिबेट. पण तो असा हिटेड डिबेट पण असतो कधी कधी, असं नाही. सो दीज आर नॉट फाईट्स दॅट आय वुड कन्सिडर. पण त्याच्यात आम्हाला आय थिंक एकमेकांना स्टिम्युलेट करून आम्ही वाढलोय करतो तो as a couple. कन्सिडर वाद. मला ते जाणून So घ्यायचंय. माझ्याप्रमाणे ते असं आहे असतो की ओ दिस इज गोइंग टुवर्ड्स अ फाईट. पण हिच्याप्रमाणे इट्स नॉट अ फाईट, म्हणजे वी आर हॅव्हिंग discussion. बिकॉज आय एम अ व्हेरी ॲज ही सेड ओपिनियनेटेड पर्सन, आणि मला इंटेलेक्च्युअल स्टिम्युलेशन लागतं. ओके, आणि त्यात भांडण पण येतं. इट्स अ नाईस वे टू गेट टू नो अदर पीपल्स पर्स्पेक्टिव्ह, राईट? नॉट सेइंग की मी सगळ्यांना भांडत बसते. पण माझा मुद्दा असा आहे की काही गोष्टी भांडणं असतात वेअर यू, म्हणजे बेस मुद्दाच असा आपल्या मनाविरुद्ध असतो, त्याला मी भांडण म्हणेन. बट जिथे आपण काहीतरी डिस्कस करतोय की माझं मत वेगळं आहे, तुझं मत वेगळं आहे, मग आपण डिस्कस करतोय की नाही पण हे असं पण असू शकतं, तसं पण असू शकतं, त्याला मी डिस्कशन म्हणते. पण कधी कधी ह्याचं असं होतं की आता वॉट एव्हर, मग मी नंतर येऊन बोलते त्याच्याबरोबर की अरे काय झालं, अरे आपलं भांडण झालं ना. म्हटलं भांडण नव्हतं ते, इट वॉज जस्ट अ डिस्कशन. सो आय थिंक वी आर ट्राइंग टू फिगर आउट that playing field की what is a भांडण and what is a discussion, आणि मग ते डिस्कशन असेल तर मग लाईक वाईट नको वाटून. पण काही असा अबोला वगैरे असतो, काय पद्धत काय आहे तुमची राग दर्शवण्याची? मी खूप लगेच, आमची भांडणं खूप होतात, म्हणजे भांडणं पण ऍक्च्युअल, आणि छोट्या छोट्या गोष्टीवर, म्हणजे झोप असू दे, और लाईक मी थोडा जास्त उशिरा, म्हणजे आमचं थोडं ते वेगळं आहे की अर्ली रायझर आहे, मी लेट, मला 5 वाजता उठायला आवडतं, आणि हा असा 1-2 वाजता. हे आधीच आहे, आता नाही. पण कधी कधी व्हायचं वीकेंडला, कधी कधी नाही. एनिवे, पण पॉइंट बिंग की आमचं त्या अशा क्षुल्लक गोष्टीवरनं खूप वाद झाले, भांडणं झाली आहेत. सो ते झालंच आहे. बट तुम्ही म्हटलात अबोलाचं, माझं असं होतं की भांडण झालं आणि संपलं तर सोड ना, आता काय, म्हणजे झालं विसरून. पण ही धरून ठेवते, नाही तू ते मला बोललास किंवा थोडंसं तिचं आहे ते. माझं क्लिअर आहे की नाही, टाइम नाही. हा, इट्स नॉट अबाउट, मला माहिती कळलं मला, पण मी आता नाही इंटरप्ट करणार, आम्हाला ऐकायचं. सो माझ्यासाठी इट्स नॉट अबाउट की किती फास्ट रिकव्हर होत आहे, माझ्यासाठी ते अपॉलॉजी सिन्सिअर असली पाहिजे. ओके, सो मला जर जाणवलं की त्याला लगेच कळलंय की तो चुकीचं काहीतरी बोललाय किंवा केलंय, आणि तो जेन्युअनली हे बघ माझं चुकलंय, मी XYZ केलं, तसं नाही करायला पाहिजे, देन आय एम फाईन, इमिडिएटली आय बी फाईन. पण खूप वेळा ना हा येऊन सॉरी म्हणतो उगाच संपवायला, मग आय एम लाईक बोलू नकोस माझ्या बरोबर, मी बोलत नाही, मग तो अबोलापणा सुरू होतो. हा, आय डोंट टॉक टू हिम, आय डोंट एंटरटेनमेंट. आणि पण असं आहे की बोलायचं असेल तर मग त्याच विषयावर बोलायचं जोपर्यंत तो सॉर्ट आउट होत नाही. हा, मग आय थिंक त्याला हळूहळू कळायला लागलंय की ओके आपण जरा सॉरी नाही म्हटलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपण नक्की काय केलंय. आता आम्ही टाइम घेतो शांत होण्याचा, आणि मग ठीक आहे. कधी कधी मला असं वाटतं की ओके मी आय वेंट ओव्हरबोर्ड, मग मी येऊन म्हणतो. कधी कधी नाहीच वाटत, मग वी डिसाईड की म्हणजे आमचं ते एक आहे, लेट्स ॲग्री टू डिसॲग्री टाईपचं, की लेट्स कीप इट अंडर दिस बकेट, मूव्ह ऑन. आता काही नाही होतं ऍग्रीमेंट, तर काय करणार. पण आमची भांडणं फनी असतात. आय थिंक की नॉट फनी नसतात, पण भाषा
राईट. ती इंग्लिश मध्ये म्हणते, मी मराठीत म्हणतो. विचार इंग्लिश मध्ये करत असशील नाही ऍक्च्युली मला तो प्रॉब्लेम नाहीये. मी आय एम प्रिटी फ्लुएंट इन बोथ लँग्वेजेस. बर सो मी मराठीत भांडू शकते बर आणि भांडते सुद्धा. पण मला खूप कडक काहीतरी भांडण करायचं असेल ना, की खूप English. इंटेन्स आणि व्होकॅब्युलरी एक्सटेन्सिव्ह हवी आहे, मग माझं जसं इंग्लिश comedy, जसं बोलायला गेली थांब मला शब्द आठवत नाही असं शब्द होईल. काय आहेत, हा. त्यापेक्षा मग इंग्लिश इंग्लिश मध्ये मी कन्वर्ट होते आणि कंटिन्यू जस्ट कंटिन्यू दिस आर्ग्युमेंट इन इंग्लिश असं होतं पण हे माझं. बघायला ऍक्च्युली मजा येईल आम्हाला. नाही, आणि आय थिंक ते असं म्हणतात ना की तुम्ही घाबरला किंवा राग आला किंवा तुम्ही नॅचरली जे कम्फर्ट लेवल, म्हणजे तिचा अर्थात इंग्लिशवर जास्त Comfort स्ट्रॉंग होल्ड आहे आणि बरोबर. कम्फर्ट आहे. सो ती म्हणजे वाद आमचे असेच असतात की ती इंग्लिश मध्ये बोलत असते आणि मी मराठीत उत्तर मराठीत. देतो. भांडत असते. भांडत भांडत असते असते. आणि मी मराठीत भांडत असतो. वा, सो वा. ते आमचं थोडंसं कधी कधी फनी पण होतं, पण ठीक आहे. ठीक आहे. हे ऐकायलाच मजा येईल हो. कधीतरी एकदा. ते काही थोड्या वेळात होऊ शकतं कधी पण आता. एवढं जास्त लागत नाही. 7 वर्ष झालीत लग्नाला आणि मुलगी आहे. डेफिनेटली कॉन्टेंट आहे भांडायला. तर काही वा, कमी वा, नाही. आता तुम्ही इतकी वर्ष एकत्र आहात, तुमची मैत्री, प्रेम, लग्न, आता तुम्हाला मूल झालंय, सो पालकही आहात. तुम्ही एकमेकांना किती ओळखता यावर एक गेम खेळूया आपण. ओके. ओके. आम्ही तयारी करेपर्यंत इथे नीट उत्तर दे अशी धमकी देण्यात आलेली आहे. बर, मराठी शाळा, पाटी पेन्सिल, शुअर. तुम्हाला मजा येईल खरं तर. तर काही प्रश्न असे आहेत ज्याचं उत्तर किती ओळखता, म्हणजे कसं की तुला मी जे काही प्रश्न विचारीन तुला हिचं उत्तर हो, द्यायचं. हो. ओके, आणि तुला याचं उत्तर द्यायचंय. बघू नकोस ना. हम्म. तिची आवडती फिल्म कुठली किंवा त्याची आवडती फिल्म कुठली? फिल्म्स बघता ना? हो, मी खूप बघतो, ती कमी हा, तर बघते. सगळंच बघतो. किंवा हिला काय बघायला आवडतं हा. असं लिहू मी शकतो. असं काय बघायला आवडतं असं जनरल हा, काय कॅटेगरी बघायला, मध्ये हा. असेल हा, तर तसं लिही वाटल्यास, आणि तू बघ काय लिही. खूप लिहिते. मोठं उत्तर आहे रे. Yes, हम दाखवा साथ साथ आम्हाला. वगैरे नाही लिहिलं. एवढा वेळ. रिपीट बॉलिवूड क्लासिक्स. हो, येस, दॅट इज आणि ट्रू. बघू ते बघू. के ड्रामा. ओ, इज इट? It is one of the things, you know. हा. म्हणजे बऱ्याच गोष्टी पण अशा उत्तर तिथे. बरोबर आहे. बरोबर म्हणजे. आहे, बरोबर आहे. पण हे तर अगदीच बरोबर आहे. मी भरपूर पिक्चर परत परत बघतो, परत म्हणजे परत. ती आवड आणि ते मला दिसत दिसत असतं. ओके. ही डिश कधीही खाऊ शकते किंवा ही डिश हा कधीही खाऊ शकतो. त्याच्यात पण मल्टिपल उत्तर आहेत. मी एक सेवरी लिहिलंय आणि एक स्वीट लिहिलंय. मी जनरल लिहिलंय. हा, चिकन रिलेटेड. हो थांब, माझा हा लेटर काय लिहिलंय तू? चिकन रिलेटेड. अच्छा, बरोबर. हा बरोबर. हा. बघू. एक सेवरी आणि एक स्वीट आहे. ओ माय गॉड. आईस्क्रीम आणि चिवडा. हा, बरोबर आहे उत्तर. ओ माय गॉड. रॅन्डम कधी आम्ही इंडियाला परत जातो, हा. जेटलॅग असं, ती पहाटे 3 वाजता खालती चिवडा खात असते. जस्ट आणलेला असतो आणि हा, फ्रेश. ताजा ताजा घरून आलेला. हो. वा वा. ओके, असं एखादं ठिकाण जिथे फिरायला जायला खूप आवडतं. थोडं अक्षर मोठं लिहिशील ना? सांग. सागर. सागर. हो, मी आता कॅपिटल मध्येच लिहितोय. हे मला माहितीच नाही तुझ्याबद्दल, आ. कारण मीच सजेस्ट मलाही विचार करावा लागेल मला काय कुठे जायला आवडतं. पण मी हे तुझं थोडं वेगळं उत्तर दिलंय, कारण म्हणजे ती उत्तर हो म्हणेल, मला गॅरंटी आहे ती हो म्हणेल. पण बघू. ओ, सायली. मला ऍक्च्युली काही म्हणजे मलाच स्वतः माहिती नाही कुठे जायला फिरायला आवडतं, कारण मला काही पण म्हणजे मूडवर आहे. सो ही म्हणली कुठे असेल आणि ते माझ्या मूडवर आहे, चालतं. कुठेही चालतं. बघू पण हे दिस इज उत्तर. अ स्पॉट जे सायलीला, अच्छा. ही जागा आहे सॅनडिएगो मधली. हम्म. तिने खूप आमच्या रिलेशनशिपच्या सुरुवातीला काही ह्याच्यात खूप वेळा मेन्शन केली होती. ती तिथे जाऊन जर्नलिंग करायची आणि जनरल आम्ही पण, मी तिला व्हिजिट करायला जातो तेव्हा आम्ही जायचो तिकडे. पण ही काय जागा आहे? टोरी हे पाईन्स आम्हाला नावाचं Beach म्हणजे आहे. बीच आहे हम्म. सॅनडिएगो मध्ये. हम्म. आणि ती तिथे जाऊन तिच्या डायरीमध्ये लिहायची किंवा पोएम्स किंवा असं तिलाच आहे सवय. सो हे तिचं असं सॉर्ट ऑफ काय म्हणतो आपण त्याला, कम्फर्ट, नॉस्टॅल्जिक. पण बरोबर आहे ना उत्तर? म्हणजे म्हणजे आता असं
स्पेशल लिहिलं तू जरा. नॉस्टॅल्जिया बद्दल विचारत हा. असेल तर yes. ओके. या गोष्टीचा राग येतो. ह्याच्यासाठी हे उत्तर खूपच सोपं आहे माझं. मी जनरलच लिहिणार होतो पण ठीक आहे. हा म्हणजे नाही नाही हे नाही आलं ना स्पेसिफिक लिहू का? स्पेसिफिक हो हो प्रश्नच नाही. मी माझा राग असं लिहिणार होतो. कशाचा राग येतो? माझा. माझा दाखवा दाखवा आम्हाला दाखवा. स्नोरिंग आणि अमेझॉन पॅकेजेस. बरोबर ना? बरोबर आहे. स्नोरिंग बरोबर आहे. मला खूप राग येतो. म्हणजे ऍक्च्युली झोप मला वाटलं तू झोप लिहिणार होतो होतास. पण त्या झोपेचं कधी आता बदललंय ना जरा आता मुलगी आल्यामुळे हा. वेळेवर उठणं वगैरे So, होतं. घोरण्याचा राग येतो. आणि मी सांगू का पोस्टपार्टम पिरियड मध्ये जेव्हा जस्ट आपले हॉर्मोन्स आर ऑल ओव्हर द प्लेस आणि बाळ झालं असतं स्लीप डेप्रिवेशन असतं त्यात हा आणि घोरत हा असतो. घोरत असतो म्हणजे घोरत असायचा आणि मला असं वाटायचं की यार हा जिवंत कसा राहणार आहे म्हणजे याला श्वास कसा घेता येतो असं तिचा प्रश्न नाही आहे. तसं नाही हो तसं हो हे काय आम्ही शिफ्ट बेसवर काम करायचो. मी जागा राहायचो 5 पर्यंत नाही. मग मी 5ला झोपायचो. म्हणजे माझं असं झालं की ओ माय मला वाटलं गॉड म्हणजे कसं तुला करायचं? स्वतःलाच मारून टाकायची इच्छा होती. किती घोरतोय हा माणूस. नाही पण किती? हा म्हणजे तेवढा राग यायचा मला की अरे मग त्याला बाहेर काढलं म्हटलं दुसरीकडे जाऊन बाहेर झोप. झोप. हा मी आणि माझी मुलगी आणि आमचं सुख वा वा. ती झोपते छानपणा माझ्या बरोबर माझी मुलगी. नाही हा एकदा मी कॅमेरावर बघत होते रात्री आणि ती असेल मे बी 8-9 महिन्याची आणि तिला बेडसाईड बॅसिनेट मध्ये ठेवलं होतं. हा घोरत होता आणि मी कॅमेरा बघत होते आणि ती अशी डोकं वर करून बघत होती त्याच्याकडे. सो तुला कळतच नाही अरे की ती जागते हे. ओके. या गोष्टीचा खूप कंटाळा येतो. खूप गोष्टीचा कंटाळा तुला सांभाळायचं. नाही मला ऍक्च्युली नाही माहिती तुला कशाचा कंटाळा येतो. मी फोन तुझं नसेल तर फोन- हातात. अच्छा कंटाळा येतो. रेस्टलेस होतं असं. हा. आणि हे काय लिहिलंय सो अवेलेबल अवेलेबल. ओके ठीक आहे ठीक आहे. AVL अच्छा हा. नो फोन असं अवेलेबिलिटी. कुठे नो फोन. हा नो फोन. फोन नसेल तर ह्याला तुला कशाचा कंटाळा कंटाळा येतो. येतो? कशाचा म्हणते नाही माहिती मला. वाव तुला काय? कंटाळाच येत नाही. येतो म्हणजे पण असं असं स्पेसिफिक अशी गोष्ट नाही सुचत आहे. स्टुपिडिटी. हे काय म्हणजे जनरल मग मला आवडते फार स्टुपिडिटी. मी तर जातो मूर्ख लोकांशी भेटायला जे मला वाटतात. पण असं नाही माहिती मला ऑनेस्टली कंटाळा आलाय की असं हे मला याचा आय थिंक कंटाळा आय आलाय. कीप माय सेल्फ व्हेरी बिझी. त्यामुळे असे हा. त्यामुळे वेळच येत बहुतेक नाही. याला, हा, हा, correct. त्यामुळे बघायला त्याच्याकडे मिळालं. उत्तर नाही. वा वा छान पण आहे, मस्त. या व्यक्तीशी फोनवर तासन तास गप्पा मारू शकतो किंवा शकते. मोठं आहे उत्तर. दोघं आहेत. वाय येतो वाय. हो हाय का वाय. हा. हा बाबा. ओके. बरोबर. हो. तासन तास बाबाशी गप्पा मारू. भरपूर गप्पा ह्याच्या असतात. बाबांची. माझ्या हा. यांच्याही बाबांशी बोलतो मी. हा. आणि ऍक्च्युली तासन तास म्हणतो हे ही तिची बेस्ट फ्रेंड आहे ना ओके. आणि रॉबी तिचा सख्खा भाऊ आहे. हे दोन्ही तिचे फ्रेंड आहेत. हिचा भाऊ आहे. तिचा भाऊ. त्या दोघांचा फोन आला की ती बुक्ड असते म्हणजे काही 6 तासांसाठी. तास वगैरे. सो जेव्हा आमचं म्हणजे मुलगी व्हायच्या आधीचा काळ जेव्हा मी असं व्हिडिओ गेम्स वगैरे पण खेळायचो वगैरे हा. तेव्हा त्यांचा फोन आला की मी एक्साइट व्हायचो की अरे आता चला 2 तास गेली, गेली आता आता खेळणार video की नाही. games. कमाल. सुट्टी. सुट्टी. मधली सुट्टी. मोठी सुट्टी. वा 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 कमाल. घरी असल्यावर म्हणजे सुट्टीच्या दिवशी निवांत असताना हे करायला खूप आवडतं. हा, नाही मग मला नाही माहिती मग हे दाखव, निवांत दाखव, नसतेच दाखव. ना आता प्रॉब्लेम तू असा दाखव आहे आम्हाला पण. सुट्टीच्या तोच दिवशी तर point निवांत आहे. नसतेच अच्छा ती. टीव्ही आणि ती नाही म्हणाली सो तुला 0 मार्क्स आहेत. नाही आणि प्रॉब्लेम मी काय sleep सांगतो लिहिलंय. प्रॉब्लेम सांगतो हे तर कधी पण करतो मी त्याची बघ. निवांत असायची गरज नसते पण ही कधी निवांत पण. नसते कधी तेच म्हणतोय म्हणजे मग तेच ऍटलीस्ट लिह लेट ना. हा निवांत असणंच आवडत नाही हा असं. निवांत असणंच आवडत नाही असं पण लिहिलं. मग सुट्टीच्या दिवशी अर्थात सुट्टीच्या तुम्हाला सुट्टीच्या सुट्टीच्या खूप दिवशी कामं बहुतेक असतात. फाईलवर कामं हा करत म्हणजे असेल. बाकीचे
आमच्या गोष्टी आहेत हॉबीज, राहिलेल्या किंवा गोष्टी, हा. आता तिने आणि तिच्या मैत्रिणींनी एक NPO स्टार्ट केलं, त्याच्यात ती बऱ्यापैकी ऑक्युपाईड असते. त्यावर म्हणजे आम्ही दोघेही काम असतो, पण करत त्या मेनली दोघी हम्म. म्हणजे ते चालवतात. सो त्याच्यात Correct, खूप वेळ जातो आणि द्यावा लागतो अर्थात. हम्म. सो असा निवांत वेळ तिला तरी मग ते रिसेंटली लिही. मी बघितला नाहीये. तेच लिही. सो तेच निवांत आवडलं. वेळात काय कळलं करायचं तर आम्हाला. फोकसिंग ऑन कळलं, अदर कळलं. आता लिहू कशाला? ठीक आहे ठीक आहे. ओके, आवडता आउटफिट. पण असं तुला बाहेर जायचं असं आहे का? नाही नाही हा. असं तू लिह. This is how you spell this? हम्म. हा टी शर्ट मला आवडतो, बरोबर आहे. अच्छा, असं पर्टिक्युलरली लिहिलेलं आहे हा. ते. हा, अच्छा तो मी जास्त घातला. मी ऍक्च्युली 2-3 वर्षापूर्वीच घेतला होता, पण त्याचा अर्थ आहे, तो जॅपनीज फिलॉसॉफिकल टर्म आहे, कंटिन्युअस रिफाइनमेंट. ओ. So मग मी पण मग त्याचं प्रोनाऊन्सिएशन पण सांग. कायझेन. ओके. सो ती कारण काहीच झालं की माझ्यावर चिडते, म्हणून मी कायझेन कायझेन. असं घेतलं. आणि कंटिन्युअस रिफाइनमेंट मला हे आवडलं, की म्हणजे लाईफ हॅज टू बी अ कंटिन्युअस रिफाइनमेंट. पण आणि तो असा फिटिंग आणि Favorite t-shirt फील, तो आहे. मला Comfort फेवरेट आहे. टी शर्ट आहे. You see आणि मी हे something- लिहिलंय की तिला कम्फर्ट सारखं घरी Comfort. आवडतं. सो So आम्हाला कॅमेराला पण दाखवशील. या Pajamas. वाव, नाईस, कूल. Thank you. वा, सुपर गेम. आय होप तुम्हाला पण मजा आली हो, असेल. मजा आली. ओके, आता आम्हाला तुमच्या मुलीविषयी सांगा. तिचा जन्म कसं ठरवलं, किंवा तू म्हणालीस की आई वडिलांनी लगेच लग्न झालं आता बोल असं I think ते केलं. स्टँडर्ड आहे ना. सो every ते तुम्ही household. ऐकलं का काय केलं? नाही. सो ऍक्च्युली आमचं लग्न झालं डिसेंबर 2019 मध्ये, आणि त्यानंतर लगेच कोविड आला. ओ, अच्छा. मार्च So, 2020. तसं पाहिलं तर आमचं वय ऑलरेडी त्या 30ला पोहोचलो होतो. सो तो विचार होता डोक्यात की काय करायचं. द प्लॅन वॉज की आम्ही, बिकॉज आय वर्क वीक ऑन वीक ऑफ. ओके, सो इट्स काइंड ऑफ नाईस. एक आठवडा सुट्टी घेतली की 3 आठवडे मिळतात. ओके. सो प्लॅन वॉज की आपण 2020 मध्ये ट्रॅव्हल करूया. हम्म. लेट्स गो टू युरोप, लेट्स गो टू हवाई, लेट्स गो कुठे कुठे, आणि मग त्यानंतर बघू काय करायचं ते. पण मग लगेच मार्चमध्ये कोविड आला, आणि बिंग अ मेडिकल प्रोव्हायडर आय वॉज स्टक केअरिंग फॉर दीज कोविड पेशंट्स. सो ट्रॅव्हलिंग तर झालं नाही. त्याच्यात मुलाचा विचार तर नाहीच नाही, राईट, बिकॉज आपल्याला माहितीच नव्हतं की मी आजारी पडले तर काय. Correct. आणि तेव्हा लोक खूपच म्हणजे इट वॉज अ बॅड सिच्युएशन ॲज वी ऑल नो. पण मी ह्याला बोलले होते की इफ यू वॉन्ट गो स्टे विथ माय पेरेंट्स, मी इथे राहते एकटी, बिकॉज आय डोंट वॉन्ट हिम टू गेट सिक इफ आय गॉट सिक. पण हा नाही बोलला. हा म्हणाला आता जे काय करू ते एकत्रच करू. सो या, सो देन कोविडचे 2-3 वर्ष गेली त्यात. आणि मग त्यानंतर मी म्हणाले जरा वय होतं. नाही म्हणजे मुलं हवीच होती, पण ती म्हणली तसं आमचा तो 1 वर्ष जो आम्ही प्लॅन केलं होत्या गोष्टी की इथे ट्रॅव्हल करू, हे करू, ते काहीच झालं नाही. सगळं बंद पडलं. म्हणजे वेगळा, आता तो सगळ्या अख्ख्या जगासाठी वेगळा अनुभव होता. सगळ्यांनी ऍडजस्ट केलं कसं तरी. सो आमचं थोडंसं ते बेसिकली डिले झाले प्लॅन्स असं म्हणता येईल. बट इव्हन ड्युरिंग दॅट टाइम फ्रेम जेव्हा ती फ्रंटलाईन होती असं म्हणता येईल की हॉस्पिटलमध्ये होती, सो देअर वॉज अ लिटल बिट ऑफ अनसर्टन्टी की काय होईल काय नाही. तर तो टाइम फ्रेम म्हटलं आम्ही एकत्र अशा ह्याच्याने भरवला की ती जेव्हा घरी यायची तेव्हा मग आम्ही किती क्रिएटिव्ह काहीतरी, आज आपण म्युझिकच काहीतरी वाजवू एकत्र, थोडं असं हॉबी म्हणून. किंवा मग आम्ही एक इंस्टाग्रामचं ते रीलचं प्रकरण तेव्हा चालू झालं. म्हटलं मग चल व्हिडिओज बनवत राहू. सो आम्ही असे छोटे छोटे व्हिडिओज बनवायचो. सो असा आम्ही तो टाइम स्पेंड केला जो आम्ही आयडियली आम्हाला फिरणं किंवा ह्याच्यात घालवायला आवडला असता. सो थोडं म्हणजे मुलांचं आवड दोघांना, आमचं प्लॅनिंग पण अलाइनमेंट मध्ये की ओ वी वॉन्ट लाईक 2 kids मे बी. सो एक मुलगी एक मुलगा प्रेफरेबली झालं तर, कारण दोन्ही एक्सपिरियन्सेस मिळतात. आणि आमचं दोघांचं तसं आहे. माझी लहान बहीण आहे, हिचा लहान भाऊ आहे. सो सिबलिंग्स हवे सिबलिंग असं आमचं मत आहे. बट मग फायनली 22 मध्ये आम्ही म्हणालो की ओके 2-3 वर्ष झालीत तर आय डोंट नो की कोविडचं काय सीन असणार आहे गोइंग फॉरवर्ड, राईट, ते कधी संपणार आहे और व्हॉट. मग मी म्हणालो तोपर्यंत थोडंसं डिमडाऊन झालं होतं. सो देन वी सेड की नाव इज द राईट टाइम, आणि नाव हिअर इज रेहा. आणि खूप मस्त आहे ती डेफिनेटली अ ब्लेसिंग. म्हणजे माझं असं झालं होतं आधी जेव्हा मुलगा का मुलगी ही विचारायची तर माझ्या डोक्यात म्हणजे असं ते टिपिकल मुलाचा माहिती की मी त्याच्याबरोबर क्रिकेट खेळेन और व्हिडिओ गेम्स खेळेन असं असायचं. पण आता मी हिला म्हणतो की नॉट दॅट की माझा मुलगा झाला असं तर मी कमी प्रेम केलं असतं, पण ती मुलगी झाल्यावर जे आहे ना फिलिंग ते मी नाही समजू शकत. म्हणजे असं मी त्या वर्ड्स मध्ये नाही डिस्क्राईब करू शकत असं आहे. आणि आय थिंक ह्याचं थोडं असं होतं की आय एम नॉट शुअर आय एम रेडी. आणि माझं असं होतं की नोबडी इज एव्हर रेडी, पण वी शुड गो फॉर इट. आणि आणि मग मला मुलगी हवी होती. आय वॉज लाईक आय मस्ट हॅव 1 daughter.
म्हणजे उलट जो मुलगा झाला असता तर सेकंड टाइम मी विचार पण केला असं अडॉप्शन करायचं का काय करायचं. आता हो, मुलगी मुलगीच झाली हवी. असं, हा. पण आणि तिथे लवकर कळतं हा, राईट. correct, बरोबर. सो मला 10th वीक ऑफ प्रेग्नन्सी मध्येच कळलं कळलं होतं. होतं की मुलगी. आणि जेव्हा तो रिपोर्ट आला की मुलगी आहे तर आय वॉज सो एक्सायटेड. आय वॉज लाईक गुड, यू अंडरस्टूड दी असाइनमेंट. एक्स आणि वायचा खेळ आहे माझ्या आणि मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की रेहा आता इथे बाहेर हो. खेळतीये Yes. आणि मज्जा करते. अत्यंत गोड मुलगी आहे आणि ती तुला सरळ करणार आहे. हो सरळ करतच आहे. है ना? शी वॉज अ माइंड Alright. ऑफ हर ओन. आणि आय थिंक मुलांबद्दल बोलतच आहोत तर आय डोंट नो, मे बी दिस इज ऑफ टॉपिक. नाही, पण मला ते जाणून घ्यायचंच आहे की तू ज्याच्यासाठी खूप काम करतेस अमेरिकेत ते हा. खरंच कौतुकास्पद हा. आहे की मराठी आई इनिशिएटिव्ह Yes. हे जे आहे हे तू कसं सुरू करायचं हा. ठरवलंस आणि तिथे तू त्याच्यासाठी काय काय करतेस? राईट. सो जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा माझ्या मनात तो विचार आलाच होता की एक सपोर्ट सिस्टम हवी. आणि तेव्हाच माझी एक मैत्रीण क्षितिजा करमलकर म्हणून आहे, ती ऍक्च्युली पुण्याची आहे. शी मूव्ड देअर. ती खूप चांगली मैत्रीण आहे माझी. आणि तिला 8 तेव्हा 8 महिन्याचा होता. तेव्हा 8 महिने. ही इज 8 मंथ ओल्डर Than देन रेहा, तिचा मुलगा ओके. हर्ष. तर तिला बाळ होतं. आय वॉज प्रेग्नंट. तर आमचं बोलणं व्हायचं आणि मी तिला एकदा सजेस्ट केलं की आपण असं काहीतरी चालू करूया का फॉर मॉम्स. आय डोंट नो किती ट्रॅक्शन मिळेल त्याला, पण ऍटलिस्ट 10 मुली असू आपण आणि आपण जस्ट एक व्हॉट्सअप ग्रुप चालू करूया. एकमेकांना मदत केली तरी खूप झालं राईट. बरोबर. बिकॉज वी जस्ट नीड हेल्प फ्रॉम इच अदर. आणि एक सपोर्ट असलेला चांगला आहे. तर ही आयडिया होती. तिने खूप सपोर्ट केली त्याला आणि आम्ही मग मिळून तो व्हॉट्सअप ग्रुप चालू केला. बट वर्ड ऑफ माउथने ते पसरत गेलं आणि आज 1500 बायका आहेत. म्हणजे आमच्या वयाचे हु आर मदर्स टू चिल्ड्रन बिटवीन द एजेस ऑफ 0 म्हणजे प्रेग्नन्सी टू 10. आणि तेच आहे की आम्ही ते वाढत गेलं. पहिले प्रश्न विचारायचे. आई म्हटल्यावर somebody is going to be awake at any hour of the day. रात्री 3 वाजता प्रश्न विचारला तरी 10 उत्तरं येतात. सो यु नो आम्ही दोघींनी हे असं चालू केलं. बट मग ते वाढत गेलं आणि आता वी हॅव सो मेनी इनिशिएटिव्स विदिन दी इनिशिएटिव्ह. सो वी वॉन्ट टू क्रिएट क्लासेस फॉर चिल्ड्रन म्हणजे इन्फंट्स अँड टॉडलर्स थ्रू देअर डेव्हलपमेंट थ्रू आवर म्युझिक म्हण बालगीत किंवा क्लासिकल म्युझिक. और इवन आता पुस्तकं खूप आया आहेत ज्या रायटर्स आहेत आणि इलस्ट्रेटर्स आहेत जस्ट विदिन द कम्युनिटी. सो यु नो हाऊ अबाउट वी राईट बुक्स फॉर आवर चिल्ड्रन सो दॅट ते कनेक्ट करू शकतात विथ द कॅरेक्टर्स. कारण तो एक खूप मोठा स्ट्रगल होता माझ्या लहानपणी की माझ्यासारखं कोण आहे यु नो किंवा आजूबाजूला आपली भाषा बोलणारे किंवा आपल्याला समजून घेणारे कोणीच नव्हतं. सो आता ह्यांच्यासाठी ती कम्युनिटी ऑलरेडी प्रीबिल्ट असेल तर ते क्रायसिस नाही होणार. वी कॉल अन आयडेंटिटी क्रायसिस. आणि सो टू समराईज बेसिकली आयांसाठी तो सपोर्ट, मुलांसाठी ती कम्युनिटी आणि एक कल्चरला बांधून ठेवणारी गोष्ट आहे ही. सो दॅट त्यांना पण असं नाही वाटणार की अरे आय डोंट नो थोडं आउटसाइडर फिलिंग जे येतं ते नाही वाटायला पाहिजे. ही माझी इच्छा आहे. सो ते. आणि द अदर थिंग इज की बिकॉज इट इज अ ऑर्गनायझेशन ऑफ वुमेन we have women from every profession. ओके आम्हाला लॉयर हवं असेल तर लॉयर्स आहेत, डॉक्टर हवं असेल तर डॉक्टर्स आहेत, यु नो चार्टर्ड अकाउंटंट हवं असेल तर फायनान्सेस बघायला ते पण आहे. सो आम्हाला बाहेर बघायला पण नाही लागत. सो एव्हरी सिंगल थिंग म्हणजे आवर वेबसाईट वॉज बिल्ट बाय वन ऑफ द मॉम्स you know who's in tech. There's a tech team, so it's just nice you know ki everything is ran by women. ते women's empowerment ते सुद्धा mothers empowerment या आया मी नेहमी म्हणते या फक्त बायका नाही आहेत, या आया टॉडलर आणि न्यूबॉर्न मॉम्स मोस्टली. कारण मोठ्या आणि आया सगळ्या मराठी आहेत. सगळं. हा सो मला मराठी तेच म्हणत होतं की 1500चा जो आकडा म्हणली ती ते दॅट इज 1500 फॅमिलीज अक्रॉस नॉर्थ अमेरिका. सो मेनली US अँड कॅनडा. सो हे सगळे मराठी. आणि म्हणजे हे ती म्हणली तसं की मुलांना पण एक मराठी रूट्सला बांधून ठेवायला म्हणजे कसं आपण करू शकतो की प्रत्येका जनरेशनमध्ये एक डायल्युशन येते की मी किती म्हणजे आमच्या आईबाबांनी आम्हाला किती दिलं, आम्ही आमच्या मुलांना किती देऊ शकतो. तर ते कसं ऑप्टिमाइज किंवा मॅक्सिमाइज करता येईल की आजूबाजूला बघून पण ते त्यांना लक्षात येईल की आपण मराठी आहोत आणि आपलं हे बॅकग्राऊंड आहे. आय वॉन्ट टू गिव्ह आवर चिल्ड्रन दॅट कॉन्फिडन्स की हे काय आहे, ते का आहे. तर गुरुजींना मी प्रश्न का विचारले कारण मला माहिती आहे की नेक्स्ट जनरेशन कडनं प्रश्न येणार आहेत, त्याची उत्तरं असायला पाहिजेत. खरं. सो
that is kind of the पण हे intention. खरंच खूप कौतुकास्पद आहे, कारण आता सगळे असं नाही मी म्हणणार, पण इथे खूप पाश्चात्य गोष्टींचा विचार करू लागलेत लोक, आणि तुम्ही पाश्चात्य संस्कृतीत राहून मराठी भाषा टिकावी यासाठी धडपड करताय. Yeah. त्यामुळे खूप Thank you. कौतुक Thank you. तुम्हा Thank you. सगळ्या Thank बायकांचं you. खरंच, you. कारण हे किती गरजेचं आहे हे हो. तू अनुभवलंयस. हो. कमाल. Thank you. छान असंच ते वाढत राहो आणि you. मराठी भाषा तिथेही रुजू देत मुलांच्या हो. मनात, नाही का? येस, भाषा आपलं कल्चर जे आहे हम्म, ते कॉन्फिडन्स येऊ दे. आणि खरं. तेच मी म्हणणार होते की रेहाच्या बाबतीत आय वॉन्ट हर टू बी अ वुमन इन टुडेज सोसायटी हू इज इंडिपेंडंट, हू कॅन स्टँड अप फॉर हर सेल्फ, फॉर हर कल्चर, जी स्वतःची मतं आहेत. कोणी असं दबवून ठेवलंय किंवा असं काहीतरी बोललंय आणि ती बोलूच नाही शकली. आय डोंट वॉन्ट दॅट फॉर हर. आय वॉन्ट हर टू बी एबल टू होल्ड हर ओन ग्राउंड, बरोबर. सो म्हणजे ते तीही महत्त्वाचं आहे. तुला जो अनुभव आला तसा चुकून मागून तिला आला तर तिला उत्तर देता आलं. देता उत्तर आलं देता पाहिजे. आलं. येस, एस्पेशली ॲज अ वुमन आय वुड से. म्हणजे बरोबर. मुलं पण, बॉयज टू, हम्म. बट एस्पेशली ॲज अ वुमन आय थिंक इट्स इझियर टू बी सप्रेस्ड. हा, correct. ते मला नकोय तिच्यासाठी. वा वा, सुपर. पुन्हा एकदा खूप कौतुक. थँक्यू. आता संसार म्हणून आपण म्हणजे अगदी काय म्हणतात प्रॅक्टिकल गोष्टीविषयी मला तुम्हाला विचारायचं की नवरा बायको म्हणून आपण आपल्या फायनान्सेसचा विचार करतो, तेव्हा कधी कधी कुठल्या जोडप्यांमध्ये एक कोणीतरी त्याविषयीचा जास्ती विचार करतो, म्हणा इन्व्हेस्टमेंट्स म्हणा, पैसे वाचवणे म्हणा. तसं तुमच्या बाबतीत कोण कसा विचार करतं आणि फायनान्सेसवर तुम्ही चर्चा करता का, आणि इन्व्हेस्टमेंट्स कशी कोण ठरवतं? सो या म्हणजे असं टॅक्सेशन म्हण किंवा इन्व्हेस्टमेंट ह्याचा विचार मी करतो जास्त, त्याच्यात हे आहे. पण आमचं पहिल्यापासूनच म्हणजे फ्रॉम द गेट गो हे होतं की दोघंही व्यवस्थित आमचं इंडिपेंडेंट जॉब आहे, हे आहे. सो आम्ही ठरवलं होतं की विल कीप आर फायनान्सेस सेपरेट, बट ॲट द सेम टाइम विल हॅव अ जॉईंट अकाउंट जे आपण आपल्या फ्युचरसाठी, आपल्या मुलांसाठी हे करत राहू. सो आम्ही एकमेकांच्या मध्ये येत नाही की तू का खर्च केलास हा किंवा तू का हे घेतलंस, अनलेस लाईक असं ते अमेझॉन पॅकेज जाऊ दे सारखं त्याच विषयावर. पण आमचं असं एक इंडिपेंडन्स आहे, कारण शी इज अन इंडिपेंडंट वुमन, लाईक ती आधीपासूनच करते काम. मी म्हटलं की आय डोंट वॉन्ट टू मेडल इन टू युअर फायनान्सेस ॲट ऑल, बट हा म्हणजे मी काळजी घेतो की हो आता आपलं लग्न आलंय, मग एकत्र टॅक्स फाईल करणं म्हणा, इन्व्हेस्टमेंटचे काय ऑप्शन आहेत, किंवा आता मुलगी झाली आहे तर मग त्याच्यात काही म्हणजे कॉलेज काय रिटायरमेंट आणि कॉलेज फंडचे काही ऑप्शन्स आहेत अमेरिकेत. सो ते हे असे पण डिस्कशन असतात त्या कम्युनिटीवर, बाय द वे. सो बाबा लोकांचा पण एक ग्रुप आहे, पण तो ऑफिशियल नाहीये, पण स्पिन ऑफ ग्रुप आहे. स्पिन ऑफ ग्रुप आहे. सो ते पण असतं. सो हे सगळं मी विचार करतो, पण आमचं आधीपासून हे ठरलं होतं की विल कीप आर फायनान्सेस सेपरेट, कन्सिडरिंग की आपण आपलं जे जॉईंट अकाउंट आहे किंवा हे वी आर सिक्युरिंग द फ्युचर सो आय गेस इन मुलांसाठी. समरी टू रिअली जस्ट पुट इट बेसिकली की माझ्यासाठी माझा फायनान्शियल इंडिपेंडन्स खूप महत्वाचा आहे. राईट, आय नेव्हर वॉन्ट की कोणी येऊन मला सांगतंय की मी हार्डवर्क करून जे पैसे कमवलेत ते कोणी येऊन सांगते की नाही हे नको घेऊस किंवा हे नको करूस. तो एक आनंद असतो आपल्याला की ओके मी स्वतःच्या पैशातून काहीतरी करते. आणि मी तेवढा अभ्यास केलाय, आय हॅव रीच दॅट हाईट टू बी एबल टू, तर मग का नाही, आणि सेम मी त्याला लग्नाच्या वेळेलाच म्हणाले होते की हे बघ 50-50 जे आपले कॉमन खर्च आहेत त्याला तू 50% कंट्रीब्युट केलंच पाहिजे. असं नको मला की मी जास्त भरते किंवा तू जास्त भरतोयस. बाकी जे लेफ्ट ओव्हर पैसे आहेत ते तू तुझं बघ, मी माझं बघते. आणि आय थिंक वी बोथ म्हणजे तेच मी म्हटलं की आउटसाइड ऑफ सिक्युरिंग आवर फ्युचर मग वी डोंट गेट इन टू. आणि सागरचं कौतुक हे आहे की ही रिस्पेक्ट्स दॅट, ही वॉज नॉट की नाही पण म्हणजे कधी कधी होतं ना लोकांचं की नाही बट आय शुड बी द breadwinner आणि तू असं कर. नाही, he allows me to do what I need to do and he is very supportive. माझं काही नाही, तू ब्रेड बटर जे आणायचं सगळं तू अंडी बिंडी सगळं. सो पण हा तेच की यू कॅन. आणि आमच्या दोघांचं असं की वी डोंट लाईक असं, म्हणजे तिचं तरी आहे की मी असं बघितलं की उगाच काहीतरी येऊन आले असं नाही. माझं कन्सर्न असं सामान येतंय घरात ते जुनं काढ, म्हणजे असं तू नवीन गोष्टी घेऊ नको, किंवा आमच्यात असं काही फायनान्शियल याच्यात होत नाही. पण हा मोठे जे डिसिजन असतात ते एकत्र घेतो, मग वेगळा रिसर्च करतो, दोघं आपापल्या पण मेन जे पर्स्पेक्टिव्ह फायनान्स म्हटलं ना
ते काय मला कळत नाही. आणि माझे बाबा चार्टर्ड अकाउंटंट आहेत म्हणजे Oh. सो मी त्याच्याशी खूप बोलतो ह्या विषयावर. मग तो काय काय रेकमेंडेशन सजेशन देतो. काही मित्र जे मोठे आहेत तिकडे जे आधी आहेत किंवा असे आहेत, सो असं करून आम्ही करतो. मग डिस्कशन करतो. मी तिला समजवतो की हे असं इन्फॉर्मेशन मिळाले, हे असं मला वाटतंय करावं. देन वी हॅव अ डिस्कशन ऑन दॅट अँड वी एक्झिक्यूट इट. बट या आमच्यात असं काही हे करू ते करू असं त्याच्याबद्दल डिस्कशनच नसतं घरात की हे का केलंस किंवा ते का करायचं किंवा हे करू, तुला वाटतं ते कर तू, मला वाटतं ते असं. आणि आपापल्या कामांविषयी बोलता, कारण तुम्ही अत्यंत वेगळ्या क्षेत्रात काम करता दोघंही. तर कामांविषयी कधी डिस्कशन होतं का, किंवा हे मी करू का, किंवा हे मला वाटतंय, असं काही तुम्ही एकमेकांशी बोलता का? तू सांग आधी. I think it's interesting आणि अगेन आय वॉन्ट टू हायलाइट की सागर has always been very supportive. मी जेव्हा नाईट शिफ्ट करायचं ठरवलं त्याच्या मागे खूप प्रॅक्टिकल विचार होता. 6 वर्षापूर्वी मी ठरवलं की मला नाईट्सला जायचंय बिकॉज द इंटेन्शन वॉज चाइल्ड, राईट. मला मूल हवंय, बट आय वॉन्ट माय चाइल्ड टू थिंक की घरात आई आहे. ठीक आहे, माझी झोप होत नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण माझा तोच हेतू होता की दिवसा मी घरी आहे, तिला बहुतेक माहिती पण नसेल की मी कामाला जाते, आणि मग ती झोपल्यावर आय वर्क ऑल नाईट, कम होम इन द मॉर्निंग अँड शी सीज मी. सो तेव्हा मग मी याच्याशी बोलले होते की मला असं असं करायला आवडेल, आणि तेव्हा आय थिंक ही वॉज व्हेरी हेजिटंट अबाउट इट. पण मोर दॅन आस्किंग हिम आय कॅन टोल्ड हिम दिस इज काइंड ऑफ व्हॉट माय लॉजिक इज बिहाइंड इट. तर त्याचं असं काही भांडण नाही झालं. मेनली माझं नाही, असं सगळ्यांचंच मत आहे. हेल्थला थोडंसं ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ, आता आपण यंग होत, वी आर गोईंग फाईन, पण मग ते टेकिंग इट फॉर ग्रांटेड म्हणतो ना आपल्या ह्याला, तर ते नंतर होऊ शकतं. सो ते थोडंसं कन्सर्न होता, म्हणजे दोन्ही माझ्या आई बाबांचा, हिच्या आई बाबांचा पण मी म्हटलं की ठीक आहे, म्हणजे दिस मॉडेल वर्क्स राईट नाव. जेव्हा मुलं लहान आहेत तेव्हाच गरजेचं आहे हे. मोठे झाल्यावर काही प्रॉब्लेम नाही, तेव्हा शी कॅन स्विच टू समथिंग एल्स, और हेच म्हणजे बघू मला कसं वाटतंय पुढे तसं होईल. पण फॉर नाव इट्स वर्किंग. आणि तो आहे ना, तो खूप सपोर्ट करतो. म्हणजे खूप लोक आम्हाला विचारतात की अरे मग ती राहते का बाबा बरोबर, पण मी म्हणाले की माझं मटर्निटी लिव्ह संपल्यावर ती त्याच्या बरोबरच आहे रात्री, आणि हा बघतो आणि ते सपोर्ट करतो. खूप बाबा लोक थोडेसे हे आईवर सोडतात, राईट, पण नाही, ही ऍब्सोल्युटली टेक्स केअर ऑफ हर लाईक अ मॉम म्हणू शकतो, जेव्हा मी नसते तेव्हा. आणि त्याचा सपोर्ट आहे म्हणून मी या गोष्टी करू शकतो. आणि नॉट जस्ट काम, इव्हन माईसाठी मीटिंग्स असतात, काय काय चालू असतं माझं, तो इतका सपोर्ट करतो म्हणून आय एम एबल टू फ्लाय हाय, असं मी म्हणू शकतो. वा, कमाल कमाल. आता परत एक छोटासा गेम. सो हे आहे कोण कोणास म्हणाले. ओके ओके, सो तुम्हाला फक्त पॉइंट आउट करायचं आहे, ओके, जे तुमचं मत असेल की हा हे म्हणतो किंवा ही हे म्हणते. ओके, आय लव्ह यू. दोन्ही एकमेकांना म्हणतो. सो एक्सप्रेसिव्ह. पण मी जास्त म्हणतो ऍक्च्युअली. मी जास्त म्हणतो. मी थोडीशी म्हणजे आय फील इट. तिला असं ते म्हणजे कधी कधी असं मला वाटतं की म्हणजे तिथे वाढली आहे ती, पण अरे म्हणजे मी असं माझे आई बाबा असेल आणि मी तिला असं जवळ घेतलं तरी अरे म्हणजे लग्न आलं, मुलगी झाली, आता तू काय अजून काय पाहिजे तुला, हे असं पण होतं. ऑकवर्ड वाटतं. म्हणजे आई बाबां किंवा हे नाही, शी इज व्हेरी की म्हणजे हेच मी म्हणाले, द अमेरिकन हु इज व्हेरी इंडियन लिव्हिंग विथ एन इंडियन. पण माझं असं मी विचार पण करू नये, नॅचरली होतं असं. पण आय से आय लव्ह यू मोर. पण सॉरी फक्तच मी म्हणतो, म्हणजे मीच फक्त म्हणतो, असं नाही, माझं चुकत नाही. म्हणजे काय झालं, म्हणजे झालं म्हणजे माझं चुकत असेल तर मी बोलत नाही. सॉरी बोलत नाही तुझं? नाही, मी चुकतच आहे, कारण माझं चुकत असेल तर मी काही बोलायला येतच तुम्ही नाही. ठरवा. आम्हाला कळलंय. यावरून आपलं भांडण होणार आहे. अरे हीच मी विचार करत होतो की माझं मी नाही, हीच मी सोडून देतो लगेच. आज काहीतरी अनहेल्दी किंवा गोड असं खाऊया का? हीच. तुला काही कळत नाही, गप्प बस. सगळी मला वाटतं पण मी बोलत नाही. संसाराचं प्लॅनिंग. या ही. घर व्यवस्थित ठेवणे. आय थिंक ही इज बेटर ॲट इट. मी घरीच नसते, मी झोपलेले असते, कामावर असते, नाहीतर काहीतरी मीटिंग मध्ये असते. पण घरातले जसे कपडे किंवा आता तर मला एवढा त्रास होत नाही, माझा कधी असं पडलेलं नसतं. पण ही अशी
येऊन जाऊन पटकन काम किंवा वॉटर सुट्टीच्या दिवशी पण आता हे मीटिंग आहेत किंवा कुठेतरी बाहेर तिचं आणि घरातलं जे सामान म्हणतो ना ते अजूनही माझं ते सुद्धा माझं नसतं ते. सो मी ते जितकं ठेवता येईल तेवढं करायचं ट्राय करतो, पण हिचं मग तिच्यावर सोडून देतो की तू बघ आता हे काय आहे ते. घरी जाऊन आता कामाला लावणार आहे मी याला. हम्म. चला तूच सामान काढ. आवर आता. तूच आवर आता. मी तिला म्हणलं मी फेकून देईन ते सरळ न मग? सॉर्टिंग बिल्टिंगची गरज नाही मला, कारण ती 7 कधी-कधी- वर्षात उघडली नाही कधी-कधी बॅग. मला वाटतं काय पण- असू शकतं त्याच्यात? हा पण ऍक्च्युली मला टाकूया. वाटतं हे बरं होईल, म्हणजे त्यांनी गायब केलं ना काही. हा, तिला कळणार पण नाही. एखाद्या नाईटला करून टाक हा, ना. करून हा हिला कळणार पण नाही. करून टाक, करून एकदा टाक. गेली कामाला की आहे, सगळं हा. सामान आहे. कारण ती नेक्स्ट तुमच्या शिफ्टिंगला बघणार ना त्या हा. बॅगा हो. आणि मला आठवणार पण नाही की ती बॅग होती. आम्हाला कळव हा, तू हो. रात्रीच्या गायब पण केल्यास तोपर्यंत बॅगा. अजून सामान आलेलं असेल. मग ते त्या बॅगांमध्ये ठेवून काढून टाक. खरंय. There you go. ओके, एकमेकांची किंवा मुलीची काळजी घेणे. म्हणजे दोघं- दोघे करतो, दोघांचं. but I'm more of a paranoid. तिचं हा म्हणजे अच्छा. तिच्याबद्दल खूप आहे, म्हणजे मी जास्ती- थोडासा ठीक आहे ना काय होत आहे असं टाईपचं आहे I'm तिचं very असं. particular about my daughter. पण मग त्याविषयी पण सांगा आम्हाला की म्हणजे तिची फक्त काळजी घेणं असं नाही, पण संस्कार कुठल्या काय गोष्टीची शिस्त असावी या बाबतीत कोण पुढे कोण मागे, कोण गुड कॉप बॅड कॉप. I think parenting styles मध्ये थोडासा थोडा फरक फरक आहे. आहे. I would say की he takes more of the traditional route, which is discipline म्हणू शकतो, जी गरजेची आहे, राईट. आणि मला हे वाटतं की डिसिप्लिन गरजेची आहे, पण आय थिंक दॅट इज माय लास्ट स्टेप. सो माझी फर्स्ट स्टेप माइट बी रिडिरेक्टिंग हर और ट्राईंग टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन विथ हर. आता 2 वर्षाच्या मुलीबरोबर काय कन्व्हर्सेशन करणार आहोत, पण असं आपल्याला वाटतं पण त्यांना हा पण कळतं. ते कळतं सगळं. कळतं. सो कधी कधी आय विल ट्राय टू कॉम हर डाऊन और काय म्हणतात ते जस्ट काइंड ऑफ स्टेबलाइज हर इमोशन्स बिफोर ते जे आजकाल आहे. आणि इट वर्क्स समटाइम्स, पण Okay. मला असं जाणवायला लागलंय की माय डॉटर हॅज अ माइंड ऑफ हर ओन. सो तिला कॉम डाऊन व्हायचं नसेल तर ते नाही होणार. मग तिथे मला वाटतं की डिसिप्लिन मे बी ह्याची टेक्निक आहे म्हणजे ती. आमचं म्हणजे मी थोडासा रिॲक्टिव्ह आहे असं म्हणता येईल की अरे हे नको करू असं होतं, आणि ते समजायला जातो की नाही करायचं असं की दिस इज बॅड, पण ते का आता हे सांगण्याचा मला पेशन्स नाही. पण मी तेवढंच तिच्यावर तिचे लाड आणि जी हा, गंमत आहे ती अर्थात जास्त करतो. हे हा. कमी गोष्टी असतात, पण ती ऐकतच नाही. म्हणजे तिला लॉजिकली समजायला गेलं ना की शांतपणे, पण मे बी कधी तिच्यात ती नॅक पण आहे की कसं हा. बोलता येईल. मी हा. तिच्याशी गाणी आणि हे सगळं ठीक आहे, पण हे जे समजवण्याचा प्रकार आहे ते बहुतेक माझ्यात जास्त आहे. Patience But- लागतो पेशन्स परत थोडा मला माझा कमी. समजावून आणि जसं. जेवढं ती एस्कलेट होते तेवढी मी काम राहते. हा. सो दॅट ती वी कॅन बी समवन इन द मिडल. बट ऑल्सो आय बिलीव्ह अँड आय थिंक देयर इज अ लॉट ऑफ स्टडीज ऑन दिस की मुलं या वयात दे आर लर्निंग बाय टचिंग थिंग्स अँड पुटिंग दम इन देअर माउथ और लाईक जे काहीतरी विचित्र जे काही वागतात. त्या दिवशी मी तन्मय बरोबरच गेलो होतो तन्मयबरोबर ब्रेकफास्टला गेलो होतो ब्रेकफास्टला. तेव्हा. तर ती एक पॅनकेक मागवला होता तिच्यासाठी हा. आणि ती हात न वापरता अशी खात होती, म्हणजे चाटत होती आणि तोंडाने डायरेक्ट. आम्ही तर- बुबू आहे म्हणली ती. तर हा कम्प्लीट फ्रीकआउट झाला की अरे काय चाललंय हे सगळं, ते- काय सगळीकडे ते पसंत- खाण्यापेक्षा तिच्या हाताला ते न्यूटेला होतं त्याच्यावर. तिने ते- असं केलं होतं मेहंदीसारखं लावलं होतं. हा, असं आणि ती काय अशी full- चाटत होती आणि आणि- आम्ही ते बोलतोय आणि असं सगळं झालं ऑकवर्ड झालं की अरे काय आहे म्हणजे असं. पण तो रिॲक्टिव्ह म्हणजे ही स्टार्टेड ट्राइंग नको. नको करू से डिसिप्लिन. आणि माझं आय थिंक म्हणून तन्मय वॉज लाईक ओ दिस इज डिफरंट कारण मी त्याला करू दे सांगत ना, होते, ह्याला काय करू दे हरवलं? तिला काय करायचं, बिकॉज शी इज लर्निंग राईट. शी इज टचिंग इट, शी इज अंडरस्टँडिंग द टेक्स्चर. मे बी शी नाकात गेलं ते तिच्या, मग तिला कळलं हे Banking बरोबर नाकात नाहीये. होता. म्हणजे आय वॉज वॉचिंग हर, असं हा. नाही की मी सोडलंय, हा. बट शी इज लर्न फ्रॉम दॅट एक्सपिरियन्स की मे बी हे नाकात नाही जायला पाहिजे पॅनकेक आपल्या. आणि एक दुसरा एक वेगळा माझ्या डोक्यात येत होतो, आता आळशीपणा का माहित नाही की अरे आता हे पसारा केल्यावर तो आवरायला लागणार, तिला साफ कर. पण मग हे काही केलंच नाही तिला काहीच करावं लागणार नाही, म्हणून पण मी तिला म्हणतो नको नकोच हे करू असं. आता नको वगैरे. आता नको. But I'm okay with, I want her to learn, I want her to touch, I want her to do those things. मग त्यातनं ती काहीतरी शिकत असेल तर I'm okay with having to. म्हणजे Clean up. यात पण मतभेद आहेत. आहेत. हा म्हणजे घरी असताना तुला काय करायचं ते कर असं असतं माझं. हा. किती खाते सांडवते मग एकदाच ते होतं, मग साफसफाई होतं. बाहेर असताना माझं असं जरा होतं की अरे आता इथे कुठे साफसफाई करत बसायची. But I do think there's a time and place for discipline, Yeah. right? So असं नाही की तो माझ्या फिलॉसॉफीमध्ये बिलीव्ह करत नाही किंवा वाईस वर्सा. We do, but I think our initial approaches are just different.
Eventually I reach his point if she goes too far. So ते आहे. पण या सगळ्यात आता मला सांग, तू रात्रीचं काम करतेस कारण तुला तिला वेळ द्यायचा आहे, तू दिवसा काम करतोयस आणि तुम्हाला एक लहान मूल आहे. ह्या सगळ्यात तुम्ही एकमेकांना आता वेळ कसा देता? हिला डेकेअरला पाठवलं होतं. हो ना? आता एक 6-7 महिने झाले ती जायला लागली, त्यामुळे आम्हाला थोडा वेळ मिळतो. आता आम्ही आता जिमला एकत्र जातो किंवा अशा गोष्टी करता येऊ म्हणजे आता पॉसिबल होतात. आणि म्हणजे आमचे बरेच वेळेला जो फ्री वेळ असतो त्यात आम्ही क्विक काहीतरी प्लॅन्स बनवतो. बट हे जे NPO सेटअप केलं तिने त्याचेच डिस्कशन बऱ्यापैकी होतात किंवा आता फ्युचरचं त्याच्यात काय हे आत्ता होतंय असं. बट आय एम शुअर की एकदा थोडंसं ते स्मूदन आउट झाल्यावर अजून गोष्टी की झालं ओके आपण काहीतरी पिक्चर बघायला गेलो मध्येच, म्हणजे थोडासा वेळ काढून आय वगैरे थिंक असं होईल. रिअलिस्टिकली ॲज अ मॉम माझी प्रायोरिटी माझी मुलगी आहे आत्ता. Yeah. आणि दॅट डजंट मीन आय डोंट केअर अबाउट हिम, आय डू. पण द नाईस थिंग अबाउट हिम इज ही इज नॉट दॅट टिपिकल गाय हुज लाईक मला लक्षच देत, माझ्याकडे लक्षच देत नाहीये बायको आणि मी निग्लेक्ट होतं. ही इक्वली प्रायोरिटायझेस हर आणि हा, वर म्हणजे- बोथ ओके विथ दॅट. सो त्यामुळे यु नो शी इज आवर प्रायोरिटी हे आम्हाला माहिती आहे. सो आम्ही ऍक्च्युली एवढा विचार नव्हता केला नाही केलं की काय एकत्र काय. पण मग ती डेकेअरला जायला लागली आता वेळ आहे तर थोडा. तेव्हा आम्हाला जाणवायला लागलं हे बेबी वी कॅन गो ऑन अ लंच डेट और यु नो असं तो छोटे छोटे इवन सिटिंग अँड जस्ट हॅव्हिंग अ डिस्कशन. ॲज आय सेड माझ्यासाठी द बेस्ट थिंग इज इंटेलेक्च्युअल स्टिम्युलेशन. सो ते यु नो वी कॅन हॅव इवन जस्ट अ कॉन्व्हर्सेशन, त्यात पण एक आनंद मिळतो आम्हाला. सो आता पण ती जाते तर आमची एक खूप फेवरेट ऍक्टिव्हिटी एस्केप रूम करायची एकत्र. सो आम्ही ते खूप करायचो एकत्र, म्हणजे रेहा व्हायच्या आधी पण. आणि रेहा झाल्यावर आम्ही आलटून पालटून केली की मी आज बघीन तू जा, मग किंवा मग मी जातोय ती बघेल असं. पण आता आम्हाला रिअलाइज झालं की ती गेल्यानंतर आपल्या एका तासाच असतं ते. सो मी पटकन त्या ह्याच्यात जाऊन येऊ शकतो. सो आता ते पण मी विचार केला. आता जस्ट रिसेंटली आम्ही गेलो होतो तेव्हा विचार झाला की अरे तिला पाठवल्यावर आपण जाऊ शकतो. बरंच नाईस. आम्हाला ते इंटेलेक्च्युअल टाईप गेम्स फार आवडतात. पण आम्हाला असं फ्रस्ट्रेशन नाही त्या बाबतीत की आता मुलं झाली तर वेळच नाही मिळत आपल्याला. आय थिंक दोघांना कळतं ते आणि दोघांना ते तिच्याबद्दल पण वाटतं. What it is she is very cooperative. Yeah. ती आहे ना, शी इज लाईक अ थर्ड पर्सन जस्ट हँगिंग आउट विथ अस. असं नाही की काही लोकांचं असं होतं ना की बापरे हे फारच आहे काहीतरी मस्ती करतंय किंवा काहीतरी त्रास I think we have been देतंय. lucky in that case असं मी म्हणेन. खरंच खूप शहाणी आणि शी हॅज व्हेरी अडल्ट लाईक बिहेवियरल पॅटर्न. त्यामुळे असं आय डोंट वॉन्ट टू कॉल इट अ बर्डन, पण ते असं नाही वाटत आम्हाला की अरे बापरे हिची काळजी घ्यावी लागते. शी इज व्हेरी सेल्फ सफिशियंट. स्वतःला झोपवते स्वतः, यु नो शी इज व्हेरी अँड वी हॅव रेज्ड हर दॅट वे टू बी व्हेरी इंडिपेंडंट. शी फील्स हरसेल्फ. तिच्या मागे 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 पळत यु नो काहीतरी खायला देतोय असं नाहीये. तिला भूक लागली ती सांगते, ती बसून खाते खाल्लं तर. सध्या तर ती काहीच खात नाही. सो म्हणजे नुसतं तिच्या प्रेफरन्सचं असतं. किंवा झोप आली तर शी लाईक माझं मला ब्लँकेट झोपायचंय मला दे, मी जाऊन झोपते असं. सो शी इज बिन सो कोऑपरेटिव्ह की असं नाही वाटलं मला की तिच्याकडे लक्ष जातं एकमेकांसाठी वेळ नाहीये. सो म्हणजे तुम्हीही तिला तसं वाढवताय हेही मी म्हणेन आणि ती तुमच्याकडेही बघून काही गोष्टी शिकत असते. करेक्ट. सो तुमचंही कौतुक आहे थँक्यू. ओके, तर आता जसं आपण इंटरव्ह्यूची सुरुवात कॉलियर बेनी केली होती तसं आपण जाता जाता पत्र म्हणजे त्याला आम्ही वोकल लेटर म्हणतो. ओके. तर पत्र लिहिता तुम्ही काही एकमेकांना? आय जर्नल अ लॉट. मी हिला पत्र मला हिच्यासाठी असं काही एक फारसं ठेवलंय. लिहिता बिहिता येत ठेवलंय. नाही. ही खूप बापरे ही चांगलं लिहिते. म्हणजे नाही मी काही लिहिणं विणं याच्यात मग नाही. त्यानिमित्ताने आज इथे होऊन जाऊ दे. सो हे बेसिकली वोकल लेटर आहे, अगदी प्रिय पासून तुझाच पर्यंत. अच्छा. इथे आता तुम्ही एकमेकांना हे लेटर म्हणून दाखवायचं. ओके, यू कॅन गो फर्स्ट. तर एक मिनिट विचार करायला लागेल. हा ते कट कर ना. करते. कर विचार कर. ठीक आहे, मी काय म्हणजे बोलतो आता. ओके, रेडी. ओके. डिअर सायली, आज या अशा छान ऑपॉर्च्युनिटीमध्ये आय वॉन्ट टू टेक दिस एज अन ऑपॉर्च्युनिटी टू लेट यू नो दॅट ड्युरिंग दिस जर्नी आपली जी काय आता 7 वर्ष और रादर 9 वर्ष ओळखतो एकमेकांना, लग्न 7 वर्ष होतील, या सगळ्यामध्ये आज लुकिंग बॅक और मागे बघता आय एम इमेन्सली प्राऊड ऑफ वॉट यू हॅव डन सो फार फॉर अस, फॉर द कम्युनिटी, फॉर द फॅमिली. आणि म्हणजे मला असा विचार करताना खूप आनंद होतो की म्हणजे मी जिच्याशी लग्न केलं तर तसं माझ्या आता रिअफर्म सॉर्ट होतं की इट वॉज अ राईट डिसिजन, की जे मी विचार केला होता की ही मुलगी आहे तीच आहेस तू असं. आणि यू टाइम अँड टाइम ब्रेक दोज बॅरियर्स आणि पुढे जातेस. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. आणि हां म्हणजे
फॅमिली झाल्यावर आपल्याला एकमेकांबरोबरचा वेळ मिळत नाही किंवा हे असं आता जाणवत नाही, पण आय एम शुअर की वन्स वी हॅव द किड्स आर अ लिटल ओल्डर विल कम बॅक अँड स्पेंड मोर टाइम टुगेदर. बट आत्ताच्या ह्याच्यामध्ये पण आय एम स्टील एन्जॉईंग वॉट एव्हर वी डू टुगेदर टू ग्रो आवर कम्युनिटी, टू ग्रो आवर किड्स, टू ग्रो ॲज अ फॅमिली टुगेदर. अँड या, आय लव्ह यू टू मच फॉर ऑल ऑफ दिस. काय तुझाच माझ्या डोक्यात बेस्ट अँड रिगार्ड्स आहे, ते ऑफिसच्या ईमेलचे तुझा सागर तुझाच. हा तुझाच. नाही ऍक्च्युली रेहाचा पण आहे. ओके, डिअर सागर, हम्म. मला पहिले हेच बोलायचं आहे की आय थिंक इट्स बिन अ व्हेरी फन जर्नी सो फार. सुरुवातीला मजा होतीच, आणि आपल्याला जेव्हा आपण एका नवीन मॅरेजमध्ये एंटर होतो किंवा रिलेशनशिपमध्ये एंटर होतो तेव्हा माहिती नसतं की समोरचा माणूस कसा असणार आहे. आपण शिकत जातो हाऊ दॅट पर्सन इज. अँड आय जस्ट वॉन्ट टू फर्स्ट ऑफ ऑल थँक यू for being somebody who, despite coming from such a different background, has always been so supportive of me and my dreams and my aspirations. आणि तू कधीच मला obstruct नाही केलंय in trying to reach those. उलट नेहमीच माझ्या पाठीशी असतोस, नेहमीच मला तो सपोर्ट दाखवतोस. यू ऑलवेज हेल्प लिफ्ट मी अप, यु नो. आणि कधीच असं कम्पॅरिझन नसतं, आणि अरे तो इगो इश्यू कधीच येत नाही. आणि आय थिंक दॅट सच अ बिग डील फॉर मी ॲज अ वुमन टू नो की मला काहीही करायचं असेल तर आय कॅन लीन ऑन यू, अँड आय कॅन थिंक की ओके मी करते अँड यू से गो फॉर इट, मी बघतो बाकीचं सगळं. तर त्यासाठी मला थँक्यू म्हणायचं आहे. ते ॲज अ वुमन ते माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं होतंच नेहमी. आणि ते तू you've been that dream guy who can make that come true. Wow. So चांगलं बोलतो, किती छान वाटतंय का बोलत राहतो. सो थँक्यू. आणि असंच आपण मस्त रेहाला मोठं करूया टू बी अन इक्वली स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमन. आणि आय थिंक की परत आई म्हणून म्हणते आता की बाबा आई बरोबर कसा वागतो किंवा जे सपोर्ट देतो, that will shape the kind of woman she becomes and the partner she selects. Yeah. So thank you for being a great role model so that she knows what she deserves also. कारण ते पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. So thank you. Love, Saili. वा 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 वा, क्या बात. खूप छान, खूप छान, मस्त. आता मला सांगा, जाता जाता तुमच्या मते अनुरूप जोडप्याचं सूत्र काय आहे? आय थिंक सगळ्यात महत्वाचं आहे टू लाईक रिस्पेक्ट इच अदर इन दिस जर्नी, राईट. आम्ही जेव्हा भेटलो पहिले तेव्हा येस ऑफकोर्स सगळं एकमेकांना जाणून घेणं आणि हे सगळंच असतंच, बट एकदा ते झाल्यानंतर ती एकमेकांना फ्रीडम देणं आणि हा रिस्पेक्ट असणं म्युच्युअल, की ओके कॉम्पिटिशन नाही आपल्या दोघांची, आपण एकत्र आहोत, एक टीम आहोत. हे आय थिंक इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ट्रस्ट आणि हे आणि ते सगळं असतं, म्हणजे असं म्हणतात, पण की एक टीम आणि म्हणजे तो जो फिलिंग आहे की आपण एकत्र हे जिंकायचं आहे, म्हणजे ही जर्नी और एक्सपिरियन्स करायची ही जर्नी, हे फिलिंग माझ्यासाठी महत्वाचं आहे. की इफ यू अंडरस्टँड दॅट वी आर इन दिस टुगेदर, आणि मग कम वॉट मे, मग जे आहे ते साथ में खेलेंगे टाईप असं. So I'm going to assume the question कारण मला एक्झॅक्टली मराठी नाही कळलं ते. अच्छा, ओके. तर बेसिकली संसार आणि एकमेकांसाठी एक बरोबर चांगला संसार चालू आहे ऍडवाइस हे नवरा बायकोंनी कसं समजावं समजावं. एकूणातच लोकांनी, की हे त्यासाठी काय असलं पाहिजे त्या जोडप्यात. ओके. म्हणून तो म्हणाला की विश्वास किंवा हा. हे तसं सो रिस्पेक्ट. बेसिकली आय अग्री विथ दॅट की रिस्पेक्ट, फ्रीडम आणि बेसिक कॉम्पिटिशन नसायला पाहिजे, बट ऑल्सो एक मजा असायला पाहिजे, राईट. यू शुड ऑलवेज कंटिन्यू डेटिंग इच अदर और कंटिन्यू हॅव्हिंग फन. म्हणजे मैत्री खूप महत्वाची आहे. अँड आय थिंक वी जाता जाता एक शेवटचा किस्सा सांगतो विच इज फनी. पिवळा आमच्याकडे असे म्हणजे मैत्री म्हणजे एकमेकांची टिंगल उडवणं आणि हे सगळं खूप असतं. सो आमचा किस्सा असा आहे की सायली रेहाला मराठीत रंग शिकवत होती आणि मी मराठी लिहित होती, ती देवनागरी खूप उशिरा शिकले, कारण ऑब्व्हियसली देयर इज नो मराठी. माझ्या वेळेस मराठी शाळा नव्हती, सो माझ्या बाबांनी शिकवलं, पण ऑब्व्हियसली देयर इज नो नुआन्सेस दॅट यू डोंट रिअली लर्न. तर मी लिहित होते लाल, निळा, हिरवा, जे काय, मग येलो,
ओके पिवळा लिहिलं So मी असं म्हणजे मी अरे, सांगतो माझं बोलू पण. तर तू नाही. एवढंच बोल पण नाही थांब मला सांगायचं की माझा मनाचा विचार काय चाललाय. हा, हा. ही लिव्हिंग रूम मध्ये शिकवतीये पाटी याच्यावर हा. लिहून वगैरे. हा. मी इथे माझ्यासाठी कधी कॉफी करत होतो आणि मग अचानक सायलीचा आवाज येतो, सागर पिवळा मधला ऊ पहिला की दुसरा? म्हटलं पिवळ्यामध्ये कसला ऊ आलाय? म्हटलं अरे मी म्हटलं अरे मग तिने दाखवलं असं मला स्पेलिंग लिहिलेलं. तर तिने पी म्हणजे प य जोडाक्षर. जोडाक्षर यू ळा लिहिलं होतं. मी वेड्यासारखा हसायला लागलो तिकडे. म्हटलं हे आणि मला कळतच होतं हा का हसतोय. तुझ्या मग तो म्हणाला थांब एक मिनिट मी तुला लिहून दाखवतो. त्यांनी लिहिलं दाखवलं. मी म्हटलं व कुठून आलं पिवळ्यात आणि मग मला ते म्हणलं झालं आपल्या मुलीचं मराठी तू नको करू. म्हणलं नको करू. आपल्याकडे 2 सेट ऑफ आजी आजोबा आहेत आणि त्यातल्या त्यात मी थोडंफार करू शकतो दिस मदत. इज वाय आय मॅरिड अन इंडियन गाय. Oh. राईट तो पॉइंट. पिवळा. हा माझं असं होतं की पिवळा. ओके मी प्रयत्न केला इथपर्यंत पोहोचलीये पण आईबाबांकडनं माझ्यापर्यंत काहीतरी लॉस झालं असणार आहे. म्हटलं मी हाऊ पूर्ण डू आय करेन. म्हटलं हाऊ डू आय बूस्ट दॅट यु नो ती गॅप कशी गॅप भरून कशी काढायची? थोडीशी फिल करायची. इंडियातला मुलगा. वा वा. बरोबर, पुणे सदाशिव पेठ वगैरे सर चुन अगदीच. चुन के पकडायला. It's as मराठी as you could get apparently. वा तर तुम्ही तुला जरी ते अनुरूप सूत्र हा शब्द कळला नसला तरी तू बरोबर सांगितलेलं आहेस उत्तर. Great. भाषेची आवड आहे. कनेक्शन. हा. कमाल कमाल. तर आज तुमच्याशी गप्पा मारून मला खूप मजा आली आहे कारण आम्हाला पण. एकतर मला पण त्याची हो ना? खूप मजा आली. Yes. खूप मजा. छान छान गुड गुड. तर आज तुम्ही अगदी तुमच्या भारतातल्या ट्रिपमध्ये वेळ काढून अनुरूपसाठी आलाय त्यासाठी द अनुरूप शो कडून तुम्हाला दोघांना छोटीशी- Oh wow! Wow, this is Thank so you. amazing. This is Thank so you. nice. Wow. खूपच मस्त आहे. This is so nice. Thank you. नक्की घेऊन जा Thank you. तिकडे आणि नक्की, त्या नक्की. घरात लावा. नक्की Yes. फोटो पाठवू. हा, फोटो चालेल पाठवा. चालेल. सो नाईस. खूपच मस्त आहे. थँक्यू. ग्रेट. सो मजा आली आणि थँक्यू Yes, पुन्हा thank you. एकदा द अनुरूप शो कडून तुम्हा दोघांचे Yes. मनापासून आभार. Yes, thank thank you. you for Yeah. having us. आणि आम्हाला असं तुम्ही वर्दी समजलं की इथे येऊन आम्ही आमचे हा. एक्सपिरियन्सेस शेअर करू. आणि त्यामुळे मजा खूप- आली खूप- परत त्या आठवणींबद्दल बोलायला Yeah. कारण डेली बेसिसवर आपण खरंय. भांडत असतो. I think आणि तो वेळ घ्यावा मग. खरं आणि कधी कधी ना असं होतं इथे आल्यानंतर काही काही गोष्टी आपल्याला पण रिअलाइज होतात की हा हे गोड बोलून गेला हा किंवा ही गोड बोलून किंवा गेली. हा आपल्याबद्दल असा पण विचार करतो. So So it's तू nice. सॉरी So- म्हणू शकतेस कधी कधी. ते इथे नाही. बघू बघू. नाही पण ते चुकतच हा, नाही माझं ना. चुकलं तर बघू. वा कमाल. सो थँक्यू Thank you, सो thank मच. you. Yes. आय होप तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मजा आली असेल या वेगळ्या जोडप्याला भेटूया पुढच्या भागात.